आज ज्या कारणासाठी आपण इथे सगळे एकत्र जमलो आहोत त्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती, सत्कार मूर्ती वंदनीय मंजिरीताई या अयोध्येवरनं रामलला प्रतिष्ठापना कार्यक्रमाला उपस्थित राहून रामाचे आशीर्वाद घेऊन आपल्यासाठी देखील रामाचे आशीर्वाद घेऊन आलेले आहेत। तर श्री गुरुकुलम न्यासाला असं वाटलं की आपल्या न्यासाच्या अध्यक्षा आपल्या वतीने अयोध्येला गेल्या एवढा मोठा सोहळा, दुर्मिळ सोहळा, ऐतिहासिक सोहळा आणि आपलं प्रतिनिधित्व तिथपर्यंत पोहोचलं, आपली सेवा तिथपर्यंत पोहोचली म्हणून न्यासालाही फार कृतकृत्य वाटलं आणि या भावनेतून न्यासाच्या कार्यकारिणीने असं ठरवलं की आपण घरी आलेल्या माणसाचं, घरच्याच माणसांनी केलेला हा सत्कार आहे, ते त्यांनी उत्तुंग त्यांचं कार्य केलेलं आहे, तर घरातलाच हा सत्कार आहे, एका कुटुंब प्रमुखाचा हा सत्कार आहे। मुख्य म्हणजे तर आपल्या कुटुंबाच्या त्या प्रमुख म्हणून त्यांनी हा सत्कार आज आपल्याला मान्यता दिली की तुम्ही करा, असं एकत्र या, मी तुम्हाला त्याचे अनुभव सांगेन। आता त्यांची जी काही अनुभूती आहे त्या कार्यक्रमाची ते आज ते आपल्याला सांगणार आहेत आणि निश्चितच आपल्याला खूप काही ते देऊन जाईल, खूप काही शिकवून जाईल ती अनुभूती। तर मी त्या आपल्या सर्वांच्या वतीने आपले 2 प्रतिनिधी यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि मॅडमचं औक्षण करावं आणि मॅडमचा सन्मान करावा आणि त्याच्यानंतर आपले जे पाहुणे आहेत त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत। श्रियादिरीयाय श्रियं वयोजरित्रभ्यो ददाति श्रियं वसाना अमृतप्रभायं भवन्ति सत्यासुमिदामितद्रोः श्रियैवैनं तच्छर्यामा ददाति सन्ततं ऋचावषट्कृत्यै सन्तत्यै सन्ध्यते प्रजया पशुभिर्य एवं वेदाः। ॐ यस्मिन् ब्रह्मा भवेत् सर्वमेतत् अमञ्चलोकामिदमचुषुष्टं तन्नो नक्षत्रं विजत्या श्रियं ददात् पुरुषीयमानम् अहे बुद्धिय मंत्रं मे गोपाय यं ऋषयस्त्रीविदा विदुः ऋचः सामानयजोगशी साहि श्रीरमृता सताम्। जय श्रीराम। धन्यवाद सर। यानंतर 22 जानेवारीचा सोहळा आपण सगळ्यांनी याच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून पाहिला, काहींनी प्रत्यक्ष अनुभवला, पण मॅडम आपल्या वतीने तिथे गेल्या होत्या, त्या बालक रामाशी तिथे जाऊन त्यांनी हितगुज साधलं आणि त्यांना रामाने काय सांगितलं, आपल्यासाठी काय निरोप दिलाय हे आपण आता त्यांच्याकडनं ऐकणार आहोत। माता की वंदे, जय श्रीराम। तर आता अयोध्येला प्रस्थान करायचंय। एकदा 90 साली अयोध्येला जाऊन आलो, त्यावेळी जे काय घडलं ते आल्यानंतर जे ऐकलं होतं त्याच्या पुन्हा प्रत्ययाचा आनंद मलाही तुमच्या समवेत घेता आला। याबद्दल सर्वप्रथम श्री गुरुकुलम न्यासाचे आयोजक जे आहेत आजच्या कार्यक्रमाचे त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते की हा पुन्हा प्रत्ययाचा आनंद मला त्यांच्यामुळे मिळू शकला। मगाशी जो आपल्यासमोर शंख वाजवला तो नरेंद्र, तो त्यावेळी 6-7 वर्षांचा होता। 83चा त्याचा जन्म आणि 90 साली हे कारसेवेला गेले। त्यामुळे तेव्हा मला बंदी घातली होती संघाने की नाही, त्या छोट्याला घेऊन जायचं नाही, आत्ता अवघड स्थिती आहे तिथे, त्यामुळे इथली आघाडी तुम्ही सांभाळायची आहे। कारण ह्या 40 जणांची कुटुंब जी आहेत ती नव्याने आपल्याशी जोडली जात होती आणि मग अशा वेळेला अस्थिरता जी माध्यमांमार्फत, तेव्हा तर प्रिंट मीडियाच होतं, बाकी नव्हती, पण प्रिंट मीडियामधून आणि कानावर येणाऱ्या बातम्यांमधून जी अस्वस्थता त्यांच्यामध्ये येईल त्यावेळी आपल्याला ते कौशल्याने हाताळणं गरजेचं होतं आणि ती जबाबदारी स्वीकारणं हा वेगळा विषय नव्हताच, जे सामोरं येतं ते स्वीकारायला आपल्याला भगवद्गीतेने शिकवलेलंच आहे आणि त्यामुळे ते स्वीकारून त्यावेळी ती जबाबदारी निभवली। तिथपासून मला वाटतं कुठेतरी ही रुजवात योगेश्वरांनी करून घेतली असणार आणि मी नेहमी म्हणते तसं की बोट त्यांनी धरलं की तो सोडतच नाही, तसं त्यानं बोट तेव्हापासून, त्याच्याही आधीपासून धरलेलं आहे आणि त्यामुळे बहुतेक यावेळी दखल घेतली असावी। सुरुवात कुठून झाली माहिती नाही, आपण काम पेरत जातो, त्या काम पेरण्यामधून
अनेकांपर्यंत ती स्पंदनं पोहोचत असतात आणि ती स्पंदनं गतिमानतेने आणखी लांब लांब जातात आणि तो परिणाम साधतात. तो हा परिणाम असावा असं मी मानते. आणि म्हणून नोव्हेंबरमध्ये अगदी सुरुवातीला काहीही कल्पना नसताना एक व्हॉट्सॲपवर मला मेसेज आला आपल्या पूनमताई गुप्ता यांचा. त्या आपल्या राष्ट्रसेविका समितीच्या राष्ट्रीय कार्यालय प्रमुख आहेत आणि त्यांचा मला मेसेज आला की राष्ट्रसेविका समितीने आपल्या कामाची दखल घेऊन ज्या 15 जणींची नावं पाठवायचं निश्चित केलं आहे त्याच्यामध्ये एक नाव तुमचं आहे, पण अयोध्येहून तुम्हाला जेव्हा निमंत्रण येईल त्यावेळी ते वास्तवतेमध्ये असेल. मी ठीक आहे म्हटलं. त्या मेसेजवरती मी एवढंच म्हटलं की चला इथपर्यंत रामलला रुजू करून घेतोय, आणखी काय पाहिजे. मी त्यातही समाधानी होतेच. खूप आनंदमय ती पहिली घटना होती. त्यानंतर एक 7-8 दिवसामध्ये अयोध्येहून फोन आला. श्यामजी म्हणूनच काशीचे आपले प्रचारक आहेत आणि त्यांच्याकडे निमंत्रणाची जबाबदारी सोपवली होती आणि त्यांनी फोन करून सांगितलं की आप आमंत्रित है 22 तारीख को. हे जेव्हा त्यांच्याकडून ऐकलं तेव्हा आणखी एक पायरी आनंदाची वरती चढलो. म्हणजे पहिलं आपण जे गीतेतलं त्रिसूत्री म्हणतो की ॲक्सेप्ट, मी स्वीकारलं. त्याच्यानंतर कंटिन्युएशन, की हा आनंदाचा धक्का का होईना तो सुद्धा पचवणं आपल्यासारख्या सामान्यांना अवघड असतं आणि ती शिवधनुष्य आहे ते सुद्धा पेलणं आणि हळूहळू ती मानसिकता कशी घडली जाते. ते ह्या आपल्या आधारव्यूह ज्या संस्था आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय, राष्ट्रसेविका समिती काय, वनवासी कल्याण आश्रम काय, या सगळ्या संस्थांच्या बालपणापासून संपर्कामध्ये, सहवासामध्ये, सान्निध्यामध्ये असल्यामुळे कदाचित हे स्वीकारणं आणि हळूहळू पुढचा प्रगतीचा टप्पा गाठणं सहज शक्य झालं असावं. आणि त्यामुळे ते जे निमंत्रण त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवलं होतं त्यानंतर त्याच्यातच त्यांनी लिहिलं होतं की जे निमंत्रित आहेत तेवढ्यांनीच फक्त त्या ठिकाणी यावं, म्हणजे व्यवस्थेवर ताण येणार नाही. पहिलाच माझा असा एवढा मोठा प्रवास या एका टप्प्यानंतर वयाच्या होता. आधी केलेले प्रवास वेगळे आणि आताचा हा प्रवास वेगळा होता. पण निमंत्रितांनी यावं असं लिहिलेलं असल्यामुळे रामलला सोबत आहेत, प्रश्न येतच नाही. या आधी केलाय तसाच हाही प्रवास होऊनच जाईल, कारण आता तर सगळीकडे आबादी आबादच आहे. दर क्षणी राम भेटतच होते, येईलच पुढच्या ओघामध्ये. आणि त्यामुळे तयारी घरच्यांनीही दाखवली की हरकत नाही, एकटी गेलीस तरी चालेल, काहीही प्रश्न येत नाही. आणि त्यामुळे मग छान धाडस बांधता आलं. आणि मग प्रत्यक्ष निमंत्रण घेऊन आपले बोरिवलीचे उदय शेवडे हे संस्कार भारतीचे संपर्क प्रमुख आहेत कोकण प्रांताचे. माझं नाव कोकण प्रांतातून गेलं होतं आणि त्यामुळे कोकण प्रांताचे प्रमुख हे निमंत्रण द्यायला प्रत्यक्ष आले होते. आपण हे पहिला जो आपल्याला मीडियामध्ये दिसलं असेल ते हे पाकिट दिसलं असेल, हे ते घेऊन आले होते निमंत्रण म्हणून. आणि त्याच्यामध्ये जे जे काय होतं, सगळ्यात महत्वाचं आपण जी भगवद्गीतेतली पंचसूत्री की जी अजून कुठल्याही पुस्तकामध्ये नाही लिहिलेली, ती पंचसूत्री जेव्हा गीतेचा अभ्यासक म्हणून मी वावरायला लागले, काम करायला लागले, त्यावेळी ही पंचसूत्री श्लोक अभ्यासताना माझ्या लक्षात आली की अरे भगवद्गीता आपल्या जीवनाची पंचसूत्री सांगतेय. व्यवस्थापन आहे, त्याच्यामध्ये जीवनाधार आहे, सगळं आहे, पण नेमकी पंचसूत्री काय आहे ती लक्षात आली. आणि तीच पंचसूत्री बरोबर या निमंत्रण पत्रिकेमध्ये बघायला सापडली. त्यातला पहिला आपला सूत्र आहे संकल्प. तर ह्या पत्रिकेवर संकल्प असं लिहिलेलं आहे. ही पुस्तिका आहे, ही पत्रिका नाहीये, पत्रिका ही आहे. आणि या पत्रिकेमध्ये निमंत्रण आहे, तेही नंतर आपण प्रत्यक्ष बघू शकालच. त्याच्यावर जे लिहिलेलं आहे ते अपूर्व अनादिक निमंत्रण, युगानुयुगातून घडणारी ही घटना आहे. त्रेतायुगात आपल्याला प्रत्यक्ष जायला मिळालेला आहे. आणि हा भाव पत्रिका तयार करणार यांनी सुद्धा नोंद घेऊन असं सुंदर शब्दांकन त्याचं केलेलं आहे. तेव्हा हे अपूर्व अनादिक निमंत्रण, श्रीरामधाम अयोध्या.
राम जन्मभूमी न्यासानी किती विचारपूर्वक आणि किती भावना वेगाने हे काम सुरू केलेलं आहे ते याच्यामध्ये प्रत्ययाला आलंय. इथपासूनच पुढे आतमध्ये हे बारकाईनी नंतर बघालच. अनेकांनी टी व्हीवर वेगवेगळ्या आमंत्रितांचं बघितलंही असेल. त्याच्यामध्ये रामलला का महाप्रसाद आगमन एवं प्राण प्रतिष्ठा विशिष्टोत्सव असं म्हणून ही प्राण प्रतिष्ठेची निमंत्रण पत्रिका छापलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं जसं निमंत्रण असतं घरगुती तसं अगदी घरगुती निमंत्रण आहे. नंतर आपण सगळे बघू शकणार आहोत. हे आता आपल्या न्यासातच राहणार आहे, त्यामुळे प्रत्येकाला हे जवळून बघायला मिळेल. त्यानंतर तेच इंग्रजीमध्ये पण, कारण देशभरातले आमंत्रण देणारे आणि परदेशातले पण होते, त्यामुळे एकत्रित निमंत्रण पत्रिका सर्वांसाठी अशी ही छापलेली होती. हे जे मी संकल्प मगाशी बोलले याच्यामध्ये विशेष आहे की हे आवर्जून नंतर आपण सगळ्यांनी वाचायला हवं. याच्यामध्ये 500 वर्षाच्या संघर्षामधला एक छोटासा कालखंड 90 सालचा आपल्यासमोर आत्ता प्रत्यक्ष सरांनी सांगितला. पण त्याच्या आधी मूळ सुरुवात जिथून झालेली आहे त्यांनी कशा प्रकारे हे संघर्ष पेलला आणि पुढे नेला. कारण संकल्पाच्या पुढे आपलं सूत्र आहे संयोजन संस्करण. तेव्हा पुढे संस्करण होत जाणं महत्त्वाचं आहे आणि ते संस्करण सुरुवात केल्यानंतर कसं होत गेलं ते याच्यामध्ये आपल्याला क्रमाने बघायला सापडणार आहे. त्यामुळे जरूर आपल्याला या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. आपण श्री गुरुकुलम न्यासाचे प्रतिनिधी आहोत आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठं कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत घेऊन जायचं आहे. तेव्हा हा मागोवा हा सगळा आपल्यासाठी स्फुरणदायी ठरणार आहे. तेव्हा या प्रत्येक चित्रामागे त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, किती साली केलेला आहे, त्या सगळ्याची नोंद आहे. आणि करसेवा 90 सालची ही त्या सगळ्याचा परिपाक आहे. त्याच्या आधी शिलापूजन घडलेलं आहे. अशोकजी सिंगल त्यांचंही याच्यामध्ये आहेच आहे. हे सगळं योगदान आपल्याला या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे आणि म्हणून हा संकल्प आहे. तेव्हा ही संकल्प असलेली पुस्तिका राम जन्मभूमी न्यासानी निमंत्रण पत्रिकेसोबतच आम्हाला दिली होती की कोणता भाव जागृत करून आपण यावं. कोणत्याही प्रकारे भाषात्मक संवाद न साधता कशा प्रकारे देश एकत्र सूत्र बांधायचा ते या छोट्या छोट्या गोष्टींवरून कळतं. कारण मी तर सर्वसामान्य आहे. अनेक प्रतिष्ठित, अनेक मान्यवर, अनेक दिग्गज विविध क्षेत्रांमध्ये अनेक वर्ष काम करत असलेले त्या ठिकाणी आले होते. प्रत्येकाला हेच निमंत्रण अशाच पद्धतीचं होतं. तिथेही प्रत्येक जण VIP होता. ते दाखवते आता. तिथे जाण्यापूर्वी 1-2 दिवस आधी उत्तर प्रदेश सचिवालयातून, मुख्यमंत्र्यांचं सचिवालय माहिती आहे आपल्याला काम करतं ते, त्या सचिवालयामधून फोन आला होता आणि फोनवर त्यांनी सगळी माहिती, किती बारकावे विचारावेत, तुमच्या गाडीचा नंबर काय आहे, गाडीचं नाव काय आहे, किती वाजता कुठून डिपार्चर आहे, तुम्ही कुठे बसणार आहात, पोहोचणार किती वाजता, कुठे आहात, सगळी माहिती, तिथे किती दिवस मुक्काम आहे, परतीचा प्रवास कोणत्या गाडीने होणार आहे, तो किती वाजता कोणत्या स्टेशनपासून तुम्ही सुरू करणार आहात, कोणत्या स्टेशनला उतरणार आहात, तुमच्या सोबत कोण आहे, तुमचं रिझर्वेशनचं बोगी नंबर, सीट नंबर काय आहे, इतक्या बारकाव्यानिशी चौकशी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातून फोनवर विचारली गेली होती प्रत्येक निमंत्रिताला. त्यावेळी मुलगा घरी असल्यामुळे मला सोपं गेलं थोडंसं, पण मी त्यांना म्हटलं की मेरा बेटा साथ में है, वो आपको सब बताएगा. तर त्यांनी काय उत्तर द्यावं, हे सगळे बारकावे का सांगते, हे बाहेर नाही कुठे मिळणार ना आपल्याला, म्हणून कदाचित आपल्या कार्यक्रमाच्या वेळेनुसार आपलं गणित थोडं बदलेल, पण मला नाही वाटत की घाई करावी आणि पुढे जावं, चालेल ना. तर त्यांनी सांगितलं नाही, पहिले आप मुझसे बात करोगी, महिला होत्या, आप मुझसे बात करोगी, मैं धीरे धीरे एक एक बात पूछूंगी, आप धीरे से जवाब देना, कोई बात नहीं, अगर कुछ गलत हुआ तो फिर से बता देना.
इतकं आश्वासक करून माझ्याचकडून त्यांनी सगळी उत्तरं विचारून घेतली. आणि त्यानंतर मग त्या म्हणाल्या की आता एक लिंक तुम्हाला मी पाठवणार आहे, ती लिंक डाउनलोड करून घ्यायची आणि त्याच्यात माहिती भरायची आहे. अब आप बेटे को ये काम सौंप सकती हो. कारण ते डाउनलोड करणं मग किती समजून घेऊन की वय नोंदणी तिथे होती, त्यामुळे या वयाच्या महिलेला ती लिंक डाउनलोड करणं असतात. तयारीच्या अनेक जणी आहेत, पण त्यांनी समजून घेतलं असेल आणि त्या म्हणाल्या की त्याला सांगितलं तरी. आणि मग मुलांनी ते रजिस्ट्रेशन सगळं केलं. ते हे रजिस्ट्रेशनचा पास तेव्हा डाउनलोड करून आम्ही लिंकवर पाठवला आणि हा त्यांनी तिकडे तयार करून ठेवलेला होता. तर हा रजिस्ट्रेशनचा पास आहे. त्याच्यामध्ये थोडाच मजकूर आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे आपलं न्यासाचं नाव आहे. तिथे काम करणाऱ्या प्रवेश पास किंवा एंट्री पास कोणत्या कार्यक्रमासाठी, प्राण प्रतिष्ठा समारोह. त्यानंतर खाली नाव लिहिलेलं आहे मंजिरी मधुकर फडके, मोबाईल नंबर लिहिलेला आहे, आधार कार्ड नंबर घेतलेला आहे तो आहे. त्यानंतर वर्ग म्हणजे कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीमध्ये आपलं निमंत्रण आहे ते, त्याच्यामध्ये सगळ्यांसमोर VIP असं लिहिलेलं आहे. आणि जी कॅटेगरी माझी होती ती कॅटेगरी इथे लिहिलेली आहे ॲज अ रायटर, लेखक म्हणून माझं नाव त्या ठिकाणी प्रमोट केले गेलेलं होतं. न्यासा आपल्या राष्ट्रसेविका समितीकडून तिकडे पाठवलेलं होतं. आणि त्यानंतर आम्हाला बसायची व्यवस्था कुठे आहे ते सुद्धा या रजिस्ट्रेशन पासमध्येच लिहून दिलेलं होतं. ब्लॉक नंबर 1, त्या ब्लॉक 1 मध्ये बसायची व्यवस्था. हे रजिस्ट्रेशन पास आम्हाला तिथे अशा पद्धतीने घालून मुख्य दारातून आत जाताना सोडत होते. म्हणजे हे आपोआप चेकिंग होत होतं. गोरखपूर प्रेसची गाडी, गोरखपूर एक्सप्रेस 18 तारखेला सकाळी 7:20चं रिझर्वेशन आपल्या शलाकाचे काका, अनुष्का श्वेताचे बाबा त्यांनी खूप प्रयत्न करून रिझर्वेशन उपलब्ध होत नव्हतं. तरीही प्रयत्न करून करून त्यांनी 18 तारखेचं बरोबर एक रिझर्वेशन मिळेल अशी व्यवस्था बघितली. एक रिझर्वेशन प्रयागराजपर्यंत मिळालं. प्रयागराज जंक्शनला मला उतरावं लागणार होतं, तिथपर्यंतच रिझर्वेशन उपलब्ध होतं. प्रयागराज जंक्शनला उतरून मला अयोध्येपर्यंत पुढे जायला हवं, तर ते त्याच वेळेला कनेक्टिंग गाडी वगैरे असा विषय नव्हता. मध्ये 4-5 तासाचा वेळ मला प्रयागराजला काढावा लागणार होता. आणि नंतर संध्याकाळी प्रयागराज संगम ते अयोध्या असं रिझर्वेशन मला मिळालं होतं. पण प्रयागराज जंक्शन हे स्टेशन वेगळं आहे, प्रयागराज संगम हे स्टेशन वेगळं आहे. मला तो प्रवास करायचा होता. खूप वर्षांपूर्वी मी 90 साली हे घडल्यानंतर 92-93 साली एकदा आम्ही जाऊन आलो होतो अयोध्येला. पण त्याच्यानंतर हा प्रवास झालेला नव्हता. आता बदल पुष्कळ झालेले. पण ठीक आहे, रामलला बरोबर आहेत, काळजी घेणारच ते. अशा यांनी पुढचंही तिकीट त्यांना म्हटलं करा बुक, काही हरकत नाही आहे, होईल व्यवस्था. आणि प्रयागराज जंक्शनपर्यंत प्रवासाची नोंद झाली. लगेच पुढे 18 तारखेच्या आधी हे निमंत्रण मिळाल्यानंतर पुन्हा मला एक फोन अयोध्येतून आला की तुम्हाला प्रयागराजला उतरल्यावर कोणाशी संपर्क करायचा आहे. त्यांचं नाव, त्यांचा नंबर. एकच नाव न देता त्यांनी आणखी एक नाव देऊन ठेवलं की यांच्याशी नाही संपर्क होऊ शकला तर यांना कॉन्टॅक्ट करा. किती व्यवस्था श्रीराम जन्मभूमी न्यासाने घेतलेली होती. आणि एका सर्वसामान्य व्यक्तीसाठी की जिला आपण आमंत्रित केलेलं आहे. प्रयागराजला उतरल्यानंतर पुढे अयोध्येला तुम्ही आलात की तिथे कोणाशी संपर्क करायचा आहे, ट्रेनमधूनच कोणाशी संपर्क करा, हे सुद्धा सगळे त्यांनी नंबर देऊन ठेवले होते. आणि विशेष म्हणजे मला कोणाला संपर्क करायची गरजच पडली नव्हती. जसं स्टेशन जवळ येईल तसं त्यांच्याकडूनच संपर्क होत होते. इतकी चोख व्यवस्था खरंच विशेष आहे. 18 तारखेला सकाळी प्रवास सुरू करायचा तर न्यासाच्या बहुतेक सगळ्यांचे फोन होते, आम्हाला यायची इच्छा आहे, स्टेशनवर यायची इच्छा आहे. पण एरवीची जशी गर्दी असते तसं
खरंच अवघड, म्हणजे त्यावेळी स्टेशनवर येणं सगळ्यांना. आणि तरीही प्रतिनिधी म्हणून आपल्या श्रेयसीताई, अलकाताई, जयमालाताई, श्रेयसीताईंचे यजमान सुभाषदादा, असे सगळेजणं, माझा भाचा सुशांत, नरेंद्रला बँक होती त्यामुळे त्याला येणं शक्य नव्हतं. त्याच दिवशी मुलाची ट्रीप जाणार होती, वेदांतची नातवाची म्हणजे ट्रीप जाणार होती, त्यामुळे तो म्हणाला, बाबा तू मला सोड, काका आजीला सोडेल. त्यामुळे त्यांनी आपापसात ठरवून घेतलं होतं. मुलगा त्या नातवाला सोडायला गेला होता. 7:30चीच वेळ दोन्हीची असल्यामुळे भाचा मला सोडायला आला. तो आदल्या दिवशीच येऊन राहिला होता. आणि स्टेशनवर या सगळ्यांनी सामान मला काहीही हात न लावता गाडीत बसवून दिलं. जागा व्यवस्थित बघून घेतली आहे ना. सगळं झाल्यावर प्रवास सुरू झाला. माझ्या समोर ज्या सीटवरती ज्या आल्या होत्या त्या इतक्या भाविक आणि श्रद्धावान की कसं एक एक मला तिथपासून योगेश्वर भेटत गेला. त्या मनमाडला निघाल्या होत्या. मनमाडला गुरुद्वारात जाणार होत्या. दर महिन्याला त्या जातात आणि गुरुद्वारात दर्शन प्रसाद घेऊन त्या पुढे शिर्डीला जातात. तसा त्यांचा प्रवास दर महिन्याचा तो त्याच दिवशी होता आणि माझ्या समोरच्या सीटवर त्यांचा नंबर होता. त्यामुळे मनमाडपर्यंत खूप छान आमचा सहवास झाला. त्याच्यानंतर ज्या आल्या होत्या त्याही हरद्याला, त्यांचं माहेर मध्य प्रदेशात, तिकडे निघाल्या होत्या. आईला भेटायला त्या चालल्या होत्या. त्यामुळे हरद्यापर्यंत त्यांचा सहवास मला मिळाला. मग रात्रीचीच वेळ होती त्यामुळे फारसा काहीच प्रश्न आला नव्हता. भूक लाडू, तहान लाडू या सगळ्यांनी एवढी सोय करून ठेवलेली होती की मला वेगळ्या कशाची आवश्यकताच पडणार नव्हती. सकाळ होता, रात्री गाडी लेट चालली होती. मगाशी जसं संतोष सर म्हणाले तसं आपल्यापैकी न्यासापैकी बहुतेक जण गाडी ट्रॅक करत होते आणि मला टेक्स्ट मेसेजेस येत होते. सगळ्यांना सांगून ठेवलं होतं त्यांनीच एकमेकांना की मोबाईल नको वापरूया, नाही तर चार्जिंगचा प्रश्न येईल, त्यापेक्षा आपण टेक्स्ट मेसेज गरज वाटेल तर करूया, अदरवाईज आपण फक्त गाडी ट्रॅक करत राहूया. गाडी सुरुवातीला खूप लेट होती पण नंतर रात्रीमध्ये ट्रेननी इतकं वेळ भरून काढली आणि बरोबर 7:55ला गाडी प्रयागराज जंक्शनला पोहोचली. त्याच्या आधी मला जे उतरून घेणार त्यांचा फोन आला होता की तुम्ही स्टेशनवर उतरून तिथेच थांबा, आम्ही तुम्हाला घ्यायला येणार आहोत. आणि घ्यायला जे आले होते ते प्रयागराजला कल्याणी नगर म्हणून भाग आहे, तिथले मंडल प्रमुख मनोजजी श्रीवास्तव जे हायकोर्टामध्ये वकील आहेत ते, आणि त्यांच्या पत्नी ज्या अधिवक्ता म्हणून हायकोर्टामध्ये काम करतात, दीपमालाजी, ते दोघंही जण तेवढ्या सकाळी उठून, कोर्टात त्यांच्या महत्त्वाच्या केसेस होत्या पण ते सगळं त्यांनी असिस्टंटवर झोपवून की नाही आमच्यावर दायित्व आहे आणि आम्हाला तुम्हाला पहिल्यांदा भेटायचं आहे की अयोध्येला तुम्ही जाणार आहात, आणि म्हणून ते दोघंही जण डब्यापाशी उतरून घ्यायला आले होते. कार लांब ठेवली होती आणि डब्यापाशी उतरून घ्यायला येताना, डब्यातून उतरताना तर ते नव्हते पोहोचलेले, येईपर्यंत एक 5 मिनिटं तर लागणार. पण माझ्याच बोगीमध्ये एक छान जवान युवक म्हणजे बसलेला होता. आपल्याला धर्म जाती पंथाचं नाहीये पण तरीही तो मुस्लिम होता. पण गाडीत सगळ्यांना समजलं होतं बोगीमध्ये की ताई अयोध्येला आणि एकट्या निघाल्या आहेत निमंत्रणावरून. त्यांना आधीच सांगून ठेवलं मी पण प्रयागराजला उतरणार आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं सामान आधी उतरवून देईन आणि मग मी उतरीन. तुमचे आले न्यायला, फोनवर समजलंच होतं ते आले न्यायला की मगच मी माझ्या घरच्यांबरोबर जाईल. तो परदेशात नोकरीला असतो आणि आता तो काही वर्षानंतर मायदेशी परत आला होता. पण हे कुठेही आपले भारतीय कसेही असले, परदेशात इतकी वर्ष जरी त्याचा निवास असला तरी हे भारतीयत्व मला जातानाच गाडीत प्रचितीला मिळालं, हे विशेष आहे. म्हणजे वेगळे अनुभव म्हणून म्हटलं तर मी काही कुठल्या चमत्कारांविषयी सांगणार नाहीये. जे प्रामाणिकपणाने जाता जाता जे अनुभव येत गेले ते आपल्यासमोर मांडणार आहे. या दोघांनीही मला सामानाला हातही लावू दिला नाही. जिन्यावरून सामान घेऊन गाडीपर्यंत जायचं तर त्यांनी आम्हाला तिथेच जिन्यापाशी थांबायला सांगितलं. दीपमालाजी आणि मी थांबलो. ते गाडी घेऊन तिथपर्यंत आले आणि मग आम्ही विश्व हिंदू परिषदेनी असेच तंबू टेंट व्यवस्था केली होती प्रयागराज जंक्शनलाच, स्टेशनपासून थोड्या अंतरावरती. त्या ठिकाणी तयारच होते की आल्यानंतर सगळ्यांच्या पुढच्या व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी लगेचच कार्यकर्ता समोर आला.
तोही नगरप्रमुखच, म्हणजे असे कोणी प्रत्येक पदाधिकारी ज्यांना दायित्व सोपवलेलं होतं ते लगेच त्या ठिकाणी आले आणि आप पहिले माताजी जलपान करें, तिकडे माताजी शब्द सर वापरतातच, तर आप जलपान करेंगी क्या पहिले. तर मी सहज बोलून गेले की नाही, प्रयागराज जंक्शनला उतरली, रात्रभराचा प्रवास झालेला आहे काल दिवसभराचा, तर मला पहिले संगमात स्नान करायला आवडेल आणि मग मी जलपान किंवा अन्य काही असेल ते घेईन. कारण मोदीजी 11 दिवस अनुष्ठान करतायत. आपण प्रवास सुरू केल्यापासून आता मी सांगते की भूक लाडू तहान लाडू भरपूर बरोबर होते, पण मी नव्हतं काही घेतलं, कारण इच्छाच नव्हती की तिथे पोहोचल्यानंतर मगच आपलं हे सुरू होईल. तर त्यांनी इतकी व्यवस्था दोघांनीही लगेच की हायकोर्टात त्यांची 10ची वेळ, पण 7:55ला स्टेशनला उतरल्यावरती विश्व हिंदूच्या कार्यालयात जाऊन पुढे संगमावर जाऊन स्नान करून येईपर्यंत उशीर होणार. दीपमालाजी म्हणाल्या, मैं आपके साथ चलूंगी, ये कार में बैठकर हँडल करेंगे सब. लॅपटॉप त्यांनी सोबत आणलेलाच होता. कोर्टाचं काम त्यांनी कारमध्ये बसून हँडल करायला त्यांनी सुरुवात केली आणि दीपमालाजी माझ्याबरोबर संगम स्नानासाठी आलेल्या होत्या. त्या बोलल्या, अरे मैं तो कपड़े नहीं लाई, मुझे लगा आपको सिर्फ रिसीव करना है, फिर तुरंत आपको आगे जाना है. कोई बात नहीं, मतलब मेरे कपड़े हैं ना, चलो हम दोनों चलते हैं, आपको आना है ना. तर खूपच छान म्हणाल्या, आपण जाऊया दोघी जणी. म्हणून आम्ही संगमावर जाऊन प्रत्यक्ष स्नान करता आलं. खूप छान तोही अनुभव होता. शरयूमधल्या स्नानाच्या आधी संगम स्नान घडलं, परत येऊन जलपान झालं. त्याच वेळी मला आपले साधू संतांपैकी अनेक जण छत्तीसगडहून आलेले, काही पुण्याहून आलेले आणि काही अन्य ठिकाणाहून आलेले, असे सगळेजण त्या ठिकाणी एकामागोमाग वेगवेगळ्या गाड्यांनी येत होते. ते सगळेजण भेटले. जय श्रीरामनी सगळा घोष तिथे दुमदुमत होता आणि भोजनाची व्यवस्था त्यांनी ठेवली होती. संगमात स्नान झाल्यामुळे भोजन मात्र केलं. आपल्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये हे ब्रीद पक्क मनाशी ठेवलं होतं. आणि भोजन झाल्यानंतर आमच्यासाठी बसची व्यवस्था केली गेली आणि बसमधून हे छत्तीसगडचे 35 जण साधू संत सगळे आणि अन्य ठिकाणचे आलेले मराठवाडा विदर्भातले काही कीर्तनकार आमच्यासोबत होते की जे अशाच प्रकारची सेवा अनेकानेक वर्ष समाज जागृतीसाठी करत आलेले, तेही होते सोबत. आणि अशा पद्धतीने बसमधून आम्हाला अयोध्येपर्यंत घेऊन जाणार म्हणून त्यांनी सांगितलं. कारण असं की मी माझं रिझर्वेशन आहे असं म्हटलं त्यांना पुढचं, पण अयोध्येकडे जाणारी यातायात त्यांनी थांबवली होती सुरक्षेच्या कारणासाठी आणि लखनौहून येणाऱ्यांना लखनौहून बसने आणत होते, तसा संदेश आलेला होता. आणि म्हणून प्रयागराज नियोजन अयोध्येपासून होत होतं आणि पोहोचत होतं प्रयागराज लखनौ सगळीकडे. त्यामुळे तिथपर्यंत आधीच त्यांना संदेश मिळाल्यावर बसची व्यवस्था झाली आणि बसमधून आम्हा अयोध्येमध्ये वाटेत 3 वेळा चेकिंग होतं. आम्हाला कुणालाही उतरावं लागत नव्हतं, काहीही आम्हाला त्रास नव्हता. आमच्याकडे कोणीही चौकशीला येत नव्हतं. जे कार्यकर्ते आमच्याबरोबर व्यवस्थेसाठी म्हणून दिले होते ते फक्त 2 जण खाली उतरायचे. ही सगळी गाडी आमंत्रितांची आहे म्हटल्यावर मग गाडी पुढे चालू झाली. अशा पद्धतीने हा अतिशय उत्तम प्रकारे प्रवास अयोध्येपर्यंत 19 तारखेला संध्याकाळ आम्हाला पोहोचायला उजाडली. अयोध्येमध्ये जसे आम्ही प्रवेश करते झालो तशी ती स्पंदनं जाणवायला लागली, कारण आधीच स्नान झाल्यानंतर अयोध्येत पोहोचलीच होते मनाने जाऊन. तिथे गेल्यानंतर जवळजवळ दिवस मावळला होता. सुरुवातीला अनेक साधुसंत सोबत होते. त्यांची ज्या ठिकाणी व्यवस्था त्या तीर्थक्षेत्रपुरम असं नाव दिलेलं, तिथे सगळी टेंट सिटीच उभारलेली होती आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष साधुसंतांसाठी 3 जण एकत्र अशी टेंटमध्ये व्यवस्था आणि बाकी त्यांच्या सोबत आलेले जे सेवेसाठी सहाय्यासाठी आलेले त्यांची एकत्र 20 जणांची व्यवस्था, असं डॉर्मेटरीसारखं, पण त्यांनाही बेड अंथरूण पांघरूण सगळं उपलब्ध अशी त्यांच्यासाठी व्यवस्था त्या ठिकाणी होती. पण मी काही साधुसंत नाही, मी तर सर्वसामान्य व्यक्ती, त्यामुळे तीर्थक्षेत्रपुरममध्ये माझा निवास नव्हता. पण बस सुरुवातीला तिथे पोहोचली होती, मग त्यामुळे मी थांबले होते. त्या सगळ्यांची व्यवस्था लागल्यानंतर तिथे जे व्यवस्था पाहणारे प्रमुख होते त्यांनी मला सांगितलं की आपकी व्यवस्था मणिराम छावणी या छोटी छावणी त्या ठिकाणी जी टेंट सिटी उभारलेली आहे त्या ठिकाणी असणार आहे.
इथून ई रिक्षानी तुम्हाला तिकडे घेऊन जाण्याची व्यवस्था होईल. आणि त्यावेळी ई रिक्षानी मला छोटी छावणी किंवा मणिराम छावणी असं म्हटलं जातं तिथंपर्यंत पोचतं केलं गेलं, प्रवास झाला. छोटी छावणीमध्ये कार्यालयापाशी स्वागतासाठी आपल्या दुर्गा वाहिनीच्या सेविका, दुर्गा वाहिनीच्या कन्यका, बजरंग दलाचे सेवक, कार्यकर्ते जे व्यवस्थेसाठी आलेले होते, कितीही वाजू दे, ज्यांना जे दायित्व दिलेलं होतं ते दायित्व निभावत होते. मला तिथे पोहोचेपर्यंत जवळजवळ रात्रीचे 10:30 वगैरे वाजलेले होते, 10 वाजून गेले होते. आणि तरीही त्या ठिकाणी तबक हातात घेऊन कुंकुम अक्षत करण्यासाठी दुर्गा वाहिनीच्या सेविका हजर होत्या. दिवसभर व्यवस्थेमध्ये राहून परत आणखीन त्या दिवशीपासून आगमन सुरू होणार VIPंचं त्यांच्याकडे नोंद होती, त्यासाठी त्या ह्या सज्ज तयार होत्या. माझ्या व्यवस्थेसाठी म्हणून ज्या बुजुर्ग आलेले म्हणजे पुरुष किंवा महिला, त्या प्रत्येकासाठी व्यवस्थेसाठी म्हणून एक जण आम्हाला दिलेली होती. म्हणजे तिने काही आमचं बॉडीगार्ड किंवा सोबत राहायचं असं नाही. संपर्कासाठी माझा नंबर तिच्याकडे आणि तिचा नंबर माझ्याकडे, मोस्टली तीच संपर्क करायची, मला कधी संपर्क करायची गरज पडायची नाही. म्हणजे इतकी खबरदारी आणि इतकी देखरेख व्यवस्था करणाऱ्यांनी पहिल्यापासून ठेवलेली होती. मग माझी व्यवस्था कुठल्या ह्याच्यात होणार वगैरे सांगून गंगाखंड म्हणजे प्रत्येक टेंटच्या रोला अशा ओळी होत्या, रांगा होत्या टेंटच्या, टेंटला जोडून टेंट, एका टेंटमध्ये 3 जणांची व्यवस्था, त्या ठिकाणी प्रत्येकाला स्वतंत्र बेड, ब्लँकेट, रजाई, उशी, गादी व्यवस्थित घातलेली, अटॅच्ड टॉयलेट, बाथरूम, टीव्हीवर कदाचित आपण पाहिली असेल ती रचना, बाथरूम आणि टॉयलेटमध्ये 24 तास पाणी, कमोडची व्यवस्था म्हणजे कोणाला त्रास होऊ नये अशा यांनी, आतमध्ये बेसिन, आपल्याकडे सुद्धा या व्यवस्था, रोज साफसफाई करण्यासाठी आपण कुणाची तरी वाट बघत बसतो, तिथे रोज सफाई कर्मचारी येऊन प्रत्येक टेंटमधल्या सगळ्या जागेची साफसफाई करण्यासाठी नियोजन केलं गेलं होतं. किती जणांना रोजगार, बेरोजगार म्हटलं जाते ना, एवढ्या लाखो लोकांना तिथे रोजगार उपलब्ध करून दिले होते, ज्याच्या त्याच्या योजनेनुसार ज्याला त्याला तिथे काम सोपवलं गेलं होतं. आणि अत्यंतिक प्रामाणिकपणाने प्रत्येक जण रामललाची सेवा म्हणून हे काम त्या ठिकाणी करत होते. त्या ठिकाणी रात्री गंगाखंड B5 असं माझ्या टेंटचं नाव त्या, आणि तिथे मी पोहोचल्यानंतर रात्रीचं जेवण तर झालेलं नसणार, दुपारी जेवण करून प्रयागराजहून प्रवास. पण तेवढ्या रात्री माझ्या जोडीला जी मोनी, तिचं नाव मोनी, ती अयोध्या विभागाची दुर्गा वाहिनीची प्रमुख, तर ती माझ्यासोबत आली भोजन कक्षामध्ये. आणि ताई थोडं तरी काहीतरी खाऊन जा. तर मी म्हटलं अगं रात्री एवढ्या नाही झेपणार. तर तिथल्या भोजन व्यवस्थेतल्यानी गिलासभर दूध तो लगी, दूध आणलं, गरम गरम दूध आणल्यावर म्हणतात अब इसके साथ 1 रोटी बस, गरम गरम है, उतनी तो खा लो. अगत्य किंवा स्नेहपूर्वक स्वागत कसं असावं याचा वस्तुपाठ हा तिथे एवढ्या लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा प्रत्येकाला मिळत होता. हे बारकाईने सांगायचं कारण एवढंच आहे की बाहेर मीडियामध्ये जसं या बाजूनी येतं तसं त्या बाजूनीही अनेक गोष्टी येत असतात, पण हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि मग ती मला नाकारता नाही आली. तेवढी गरम रोटी आणि दूध होईपर्यंत ते सगळेजण थांबले होते, प्रवास कसा झाला काय वगैरे सगळं. आणि मग रात्री शयन कक्षात आल्यावरती म्हणजे टेंटमध्ये आल्यावरती आपको कोई असुविधा तो नहीं है ना, और ब्लँकेट चाहिए क्या, एवढी दखल घेऊन मग जेते आपापल्या व्यवस्थेमध्ये. दुसऱ्या दिवशी 20 तारखेला पुन्हा तसंच. माझ्या मनात अयोध्येत तर प्रवेश केलाय, पण आता शरयू स्नान घडलं पाहिजे, मग कसं करता येईल म्हणून सकाळी मी आवरून सगळं कार्यालयात आले. गरम पाणी सर्वांसाठी की उपलब्ध पहाटेपासून, पण असं नव्हतं की एरवी शिबिरात वगैरे 7 पर्यंत गरम पाणी मिळेल, नंतर नाही उपलब्ध होऊ शकणार, अवघड आहे व्यवस्था करणं. पण त्या टेंट सिटीमध्ये 870 टेंट्स होते आणि एवढे 3-3 जण एकेका टेंटमध्ये
सर्वांसाठी. कुठेही असं 7पर्यंत गरम पाणी वगैरे असं नव्हतं. थंडी प्रचंड असल्यामुळे जेव्हा तुम्हाला आवश्यकता वाटेल त्यावेळी तुम्ही सांगा. आपली व्यवस्थापका तिथे गरम पाणी घेऊन येत होती. कुठेही जाऊन आम्हाला बकेट आणावी लागत नव्हती. इतक्या व्यवस्था. मी म्हटलं पण मला शरयूत स्नान करायचं आहे. तर ऐकणाऱ्यापैकी आदित्य आणि अमित असे 2 जण अभाविपचे कार्यकर्ते, तेही व्यवस्थेसाठी आलेले. ते म्हणाले तो चलो माताजी हमारे साथ आने में तो कोई दिक्कत नहीं ना. म्हटलं अरे बिल्कुल नहीं, आप चल तो सकती है ना. म्हटलं हां बिल्कुल. मग त्या दोघांसोबत थोडं अंतर ई रिक्षा तिथे उपलब्ध होत्या. ई रिक्षानी थोडं अंतर गेलो आणि मुख्य रस्त्याला आल्यावर ई रिक्षांना पुढे प्रवेश नव्हता. तिथून थोडा रस्ता चालत जाऊन शरयू घाटावर पोहोचलो. ती 2 जण म्हणाली आम्ही आमचं स्नान करतोय, तुम्ही इकडे बिंदास करा. महिला आलेल्या होत्याच, तिथे कुठलीही अडचण आली नाही. आणि खरंच सांगते, जेव्हा शरयूची स्पंदनं पहिल्यांदा ऐकली आणि शरयूला हाताने जेव्हा स्पर्श आणि नमस्कार केला, त्यावेळी मला स्मरण जर कशाचं झालं असेल तर त्रेतायुगामध्ये रामलला, भरत, शत्रुघ्न आणि अयोध्यावासी याच शरयूमध्ये रोज स्नानाला येत असणार. तीच ही शरयू तेव्हा त्रेतायुगापासूनची साक्षीदार आहे आणि खरोखरी आज आपल्याला तिला स्पर्श करायचं भाग्य मिळतंय. माझ्याच्यानी पाय शरयूमध्ये नाही उतरवला गेला. मी हाताने पाणी घेतलं, अर्घ्य दिलं, माथ्यावर पाणी शिंपडून घेतलं, खांद्यावर पाणी घेतलं, कारण पाठीचा कणा आपला मुख्य, त्यामुळे तिथे शरयूचं पोहोचलं पाहिजे जल, हा हेतू होता. आणि शरयूच्या किनाऱ्यावर मी बसून राहिले. ती स्पंदनं माझ्याशी छान संवाद साधत होती. आणि मला रामललाचीच प्राणप्रतिष्ठा का केली असेल? अदरवाईज सगळीकडे मंदिरांमध्ये राम, सीता, लक्ष्मण असतात किंवा पंचायतन असतं, पण इथे रामलला का असेल? आणि मोठा राम पण नाही, शस्त्रधारी 5 वर्षाचा छोटा बालक राम. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा का केली असेल ते तिथे मला उलगडलं की या शरयूमध्ये सर्वात प्रथम स्नान रामललानी केव्हा केलं असेल? बालक असताना. सगळा आयुष्यातला अमृत काळ जो आता देशाच्या बाबतीत सुरू आहे, तो आपल्या आयुष्यातला अमृत काळ रामललानी कुठे व्यतीत केलेला? अयोध्येमध्ये. जसं समजायला लागलं आणि प्रगल्भता यायला लागली तसं रामांना अयोध्येतून बाहेरच जावं लागलं होतं ना. म्हणजे त्यांच्या आयुष्यातला अमृत काळ जो बाल्यावस्थेतला आणि कुमारावस्थेतला, तो सगळा जर अयोध्येत त्यांनी व्यतीत केलेला आहे तर अगदी स्वाभाविक आहे की तिथे रामललाच प्राणप्रतिष्ठित व्हायला हवे. आणि म्हणून मग मला ते कोडं उलगडलं की रामललांचीच प्राणप्रतिष्ठा का केली असावी. आणि मग तिथून शरयूवरून नागेश्वर बाबांचं दर्शन घ्यायला जाताना वाटेमध्ये घाटावर अनेक छोटे छोटे पूल उभारलेले आहेत. घाट खूप सुंदर आहे. रांगोळ्या घालत होते आणि रांगोळ्या घालणारे कोणी तज्ज्ञ कलाकार वगैरे नव्हते. कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर, कोणी व्यावसायिक, कोणी चार्टर्ड अकाउंटंट, कोणी वकील. रामललाची सेवा. आणि म्हणून घाटावर आता जे जे कोणी अतिथी येतील त्या सगळ्यांची सेवा म्हणून आम्हाला हे करायचं आहे. आणि म्हणून सुंदर रांगोळ्या ते घालत होते. दर दिवशी येऊन वेगवेगळ्या रांगोळ्या तिथे सजवत होते. आणि रांगोळीची कस पायाला लागू नये म्हणून रंगांनी रांगोळ्या रंगवत होती. खूप सुंदर त्या ठिकाणी घाट सजवला जात होता. दीपोत्सव तर संध्याकाळी रोज होतच होता, तो संध्याकाळचा अनुभव. आणखीन विशेष म्हणजे त्याच दिवशी सकाळी ह्या शरयूशी हितगुज झाल्यानंतर तिथेच घाटावर मागच्या बाजूला संस्कृत विद्यापीठ म्हणून पाटी दिसली. श्री गुरुकुलम न्यास त्या क्षणी मला पूर्ण डोळ्यासमोर आला. आपण सगळे जण डोळ्यासमोर आलात. आणि घाटावरती इमारत खूप नवीन बांधलेली वगैरे नाहीये, वास्तू पुराणीच आहे, पण संस्कृत विद्यापीठ आहे. आतमध्ये उजव्या बाजूला प्राचार्य म्हणून पाटी लावलेली आहे, डाव्या बाजूला कार्यालय म्हणून आहे आणि आतमध्ये जुना वाडा असतो तशी ती वास्तू आहे. खूप काही तिथे आता जाग असेल अशातला भाग नाही. आता ते संस्कृत विद्यापीठ कार्यरत आणखी कोणत्या ठिकाणाहून असेल, पण शरयू घाटावर संस्कृत विद्यापीठ पाहिल्यावरती मला लगेच आठवण झाली की या चौघा राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांनी विद्या कुठे संपादन केली? वसिष्ठ मुनींकडे. कुठे?
अयोध्येतच, वशिष्ठ मुनींच्या गुरुकुलात. म्हणजे कुठे असेल? नदी किनाऱ्यावरच. तेव्हा मुनींचं गुरुकुल सुद्धा याच परिसरात कुठेतरी असणार, जिथे आपण सहज आत्ता अयोध्येत आल्याबरोबर दर्शनाला येऊ शकलो आहोत. आणि त्या ठिकाणी निश्चितपणे वेदघोष घुमले असणार. बाकीचा सगळा आपल्या सनातन संस्कृतीचा गाभा या चौघांपर्यंत बाल्यावस्थेत पोहोचला असणार. आणि खरोखर मी त्या ठिकाणी त्याच स्थितीमध्ये, आपण जी काय हल्लीच्या भाषेमध्ये ट्रान्स स्टेट म्हणतो, तशी मी गेले होते. मला आजूबाजूला कोण आहे किंवा काही व्यवस्था आहेत किंवा काय कोणतंही कारण मी लवकर सकाळी आले होते, त्यामुळे पुढच्या व्यवस्थांसाठी माझी कोणी तिथे वाट बघेल किंवा अजून का नाही आल्या वगैरे अशी काळजी कोणाला लागेल असं नव्हतं. मध्ये वेळ होता, त्यामुळे तो सगळा अनुभव घेत नागेश्वर बाबांचं दर्शन घेतलं. त्यांना शिवमंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घेतलं. आणि बाहेरच्या बाजूला आपण जो टी व्ही सगळ्यांनी बघितला असेल, लता मंगेशकर चौक आणि वीणा, नंतर आपल्याला फोटो बघायचेच आहेत, त्या ठिकाणी आले. त्या वीणेचं दर्शन घेतलं, पाया पडले आणि थोडं तरी म्हटलं आपल्या सगळ्या छात्रांसाठी आणि अन्य सर्वांसाठी, घरच्यांसाठी त्या वीणेचा फोटो आपण एक काढला पाहिजे, थोडंसं व्हिडिओ शूटिंग केलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे ते शूटिंग करताना लताताईंच्याच आवाजामध्ये अनेक भजनं ओळीनी चालू होती, रामस्मरण किंवा रामाची स्तुती गाणारी. पण जेव्हा मी शूटिंग केलं ना, तेव्हा पायोजी मैने रामरतन धन पायो, खरोखरीच राम भेटलेच, बस, आणखी दुसरं काहीच नाही. मग तिथून पुन्हा आदित्य अमित त्यांचं स्नान आवरून दर्शनं वगैरे घेऊन तेही परत आले. आम्ही समवेतच परत आलो. आणखी एक विशेष सांगते की कुठेही VIP आहोत म्हणून आमची घरापासून घरापर्यंत वगैरे व्यवस्था असा विषय नव्हता. आम्ही प्रत्येक जण, कोणी सेलिब्रिटी असू दे, कोणी कसेही असू दे, प्रत्येकाने आपापला खर्च करून आम्ही तिथे गेलो होतो. तेव्हा असं नव्हतं की आम्हाला सगळं सरकारने पुरवलंय, बिलकुल नाही. अपेक्षा तर नसतेच आपली कधी, पण जन्मभूमी न्यासाने सुद्धा कुठल्याही प्रकारे असं ऑब्लिगेशन नाही वाटता कामा, की मिंधेपणा येतो एक आपल्याला, तो नाही येता कामा. सेवा रुजू करायची आहे तर त्याच भावाने आपण तिथे पोहोचलं पाहिजे. ही खबरदारी राम जन्मभूमी न्यासाने स्वतःहून घेतलेली. आणि ई-रिक्षा सुद्धा उपलब्ध होत्या, पण आम्ही प्रत्येक जण ई-रिक्षावाला आम्हाला भाडं सांगायचा आणि ते देऊन आम्ही ई-रिक्षाने सगळीकडे प्रवास करत होतो. म्हणजे त्यांना तो रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, त्यांना रामसेवेचं पुण्य मिळालं पाहिजे, हा भाव त्याच्या मागे निश्चितपणे होता. आल्यानंतर मग जलपान, नाश्ता वगैरे, ते भोजन कक्ष खूप मोठा होता. विशेष म्हणजे सगळेजण समपातळी, अशाच खुर्च्या तिथे मांडलेल्या, पुढे टेबल ठेवलेली, बुफे सारखं सगळं मांडलेलं. फक्त फरक एवढाच होता की आम्ही आमची डिश घेऊन काही घ्यायचं नव्हतं. आम्ही तिथे जाऊन खुर्चीत बसायचं आणि ते डिश आम्हाला घेऊन यायचे आपले भोजन व्यवस्थेतले कार्यकर्ते. भोजन बनवायला सुद्धा आचारी वगैरे असा विषय नव्हता. आपले कार्यकर्तेच योजनानुसार सकाळचं भोजन, दुपारचं, जशा व्यवस्था दिलेल्या असतील नाश्त्याच्या, कार्यकर्तेच आपले ते काम निभावत होते. प्रचंड मोठं सगळा कारभार होता, पण अतिशय सुस्पष्टपणे आणि सुनियोजितपणे सगळं काम सुरू होतं. जेवण झाल्यावरती सुद्धा ती पण सेवा आहे, आपण नाही आपलं ताट उचलायचं, आम्हाला ती सेवा करू द्या म्हणून आम्हाला कार्यकर्ते नाही हात लावू द्यायचे. तरीही आम्ही नजर चुकवून किंवा ते तिकडून आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही उचलून घेऊन जायचो की आपलं पुण्य आपण राहू दे ना, तुम्ही पण सेवा करताय, तुम्ही आम्हाला येऊन वाढताय, सगळं करताय, तर किमान आपलं ताट तर आम्ही उचललं तर कुठे हरकत आहे. पण तेवढंही नाही लक्ष ठेवून पळत पळत एखादा कार्यकर्ता यायचा, माताजी दीजिये, माताजी दीजिये, इतक्या प्रेमाने, अगत्याने सर्व दिवस, हा भाग महत्त्वाचा, सर्व वेळा, सर्व दिवस खबरदारी घेतली जात होती. 20 तारखेला दुपारी आता कुठे जायचं, शरयूचं दर्शन तर झालं, घाट बघून झाला. शरयू घाटावर एक जण बुलंद होऊन सायकलवर आलेली व्यक्ती, शिवकुमार म्हणून, ती भेटली, फोटोमध्ये नंतर दाखवीनच. त्यानंतर अनेक जण चालत लांब लांबून आलेले तिथे भेटले. त्यापुढे
दुपारच्या वेळी मी म्हटलं आता काय करायचं, विश्रांती वगैरे तर विषय नव्हता, थंडी भरपूर असली तरी उत्साह आणि ऊर्जा इतकी मिळत होती की कक्षात येऊन आराम करावा वगैरे असं काही वाटतच नव्हतं. ती मोनी जी माझ्यासाठी व्यवस्थेमध्ये मोनी दीदी म्हणूया, तर ती माताजी अब आप क्या कर, ताई म्हणायची ती मला, ताई आप क्या करोगी. म्हटलं तू दमली आहेस का, तू दमली असलीस तर तू आराम कर, कारण सकाळपासून त्यांचं कार्य करते म्हणून काम चालू. नाही नाही आप बोलिये कहाँ जा. म्हटलं कारसेवकपुरममध्ये घेऊ जाशील. छोटी छावणीच्या पलीकडच्या बाजूला कारसेवकपुरम असं पण एक टेंट सिटी उभारलेली. म्हणजे एक तीर्थक्षेत्रपुरम साधुसंतांसाठी, छोटी छावणी आमच्यासारख्या अभ्यागतांसाठी आणि कारसेवकपुरम ही व्यवस्थेतल्या कार्यकर्त्यांसाठी, अशी त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था होती. असेच टेंट त्यांनाही होते. फक्त एकच फरक होता की आमच्या टेंटला लावायला, कक्षाला लावायला प्रत्येकाला आम्हाला कुलूप किल्ली दिली होती आणि कारसेवकपुरममधल्या व्यवस्थेतल्या कार्यकर्त्यांना कुलपाची गरजच नव्हती. कारण ज्याची जशी वेळ असेल त्यानुसार कार्यकर्ते येणार जाणार, त्यामुळे एका खोलीतले सगळे ॲट अ टाईम बाहेर जातील असं नाही, त्यामुळे तिथे कुलपांची गरजच नव्हती. त्याचा रेफरन्स पुढे सांगते थोड्या वेळाने. त्या कारसेवकपुरममध्ये गेल्यानंतर बरंच काही आपल्याला फोटोत बघायचं आहे, त्यामुळे तिथे काय बघितलं हे सगळं जेव्हा फोटोत बघू तेव्हा सांगेन. खूप सुंदर अनुभव. कारसेवकपुरममध्ये गोशाळा उभी केली होती की दुधाचा तोटा नाही येता कामा. सर्वांसाठी चहा कॉफी, कोणाला चहा कॉफी नाही चालत, दूध गरम पाणी तर सदैव उपलब्ध होतं. आणि विशेष म्हणजे थंडीचे दिवस असल्यामुळे काढा सकाळी तयार असायचा की प्रत्येकाने आरोग्य उत्तम राहावं म्हणून काढ्याची व्यवस्था केलेली की आधी काढा घेणार की चहा कॉफी नंतर काढा घेणार, जसं ज्याला सोयीचं तसं तिथे केंट भरून ठेवलेले होते. पण ते देण्यासाठी सुद्धा कार्यकर्ते तयार होते की तुम्हाला जे हवंय ते सांगा, आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय म्हणून. तर 20 तारखेला त्या कारसेवकपुरममध्ये बरंच काय काय बघायला मिळालं. फोटोमध्ये बघाल तेव्हा मी सगळं ते सांगेनच त्यावेळी. तिथून परत आल्यानंतर त्या दिवशी मग संध्याकाळी अशी काही रोज प्रार्थना किंवा असं हे नव्हतं. जे ते आपापल्या परीने आपापली उपासना जी असेल ती त्या ठिकाणी रुजू करत होते. आम्हाला जन्मभूमीपर्यंत जायला परवानगी नव्हती. 18 तारखेपासूनच जन्मभूमी जवळचा परिसर, कारण 16 तारखेपासून तिथे कार्यक्रम सुरू झाले होते, आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिले असतील. त्यामुळे एकदा 16 तारखेपासून पूजाविधीचे कार्यक्रम सुरू झाल्यावर तिथे बाकीच्यांना त्या परिसरामध्ये जायला परवानगी नव्हती. मग 21 तारखेला काय करायचं, 21 तारखेला कुठे जायचं, कारण प्रत्येक दिवस अयोध्येतला हा असा मोजून वेचून संचित म्हणून सोबत घेऊन यायचा होता. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं बघायचं होतं. 21 तारखेला हनुमानगडीमध्ये आपण ती पाहिली असेल, अनेकांनी प्रत्यक्षही जाऊन हनुमानगडीचं दर्शन अनेक वेळा घेतलेलं असेल. हनुमानगढीमध्ये जाता आलं 20 तारखेला संध्याकाळी, 21ला नाही, 20 तारखेला संध्याकाळी हनुमानगढीमध्ये जाऊन तिथे दर्शन घेतलं. मणिराम छावणीमध्ये जाऊन नृत्य गोपाल दासजी, सगळ्यांना त्यांचं दर्शन उपलब्ध नव्हतं, भेटू देत नव्हते. थोडा वेळच ते त्यांच्या आसनावर येऊन बसायचे. पण माझ्यासोबत जी मोनी दुर्गा वाहिनीची होती कार्यकर्ती, ती माझ्यासोबत असल्यामुळे त्यांचं जेव्हा उपासनेसाठी म्हणा किंवा नेहमीच्या कार्यक्रमांसाठी म्हणा ते आसनावर येऊन बसलेले, तेव्हा दुरून का होईना पण त्यांचं दर्शन घडलं. जे राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख नृत्य गोपाल दास, आपण नाव सगळ्यांचं ऐकलेलं आहे, त्यांचं दुरून का होईना आम्हाला दर्शन घेता आलं. तिथे दर्शन घेतानाच एवढा आनंद होता की तो मोबाईल आणि फोटोने काही सुचतच नव्हतं. त्यामुळे 20 तारखेचा दिवस असा सुंदर कारणी लागला. हनुमानगढीमध्येही जाऊन दर्शन घेता आलं. 21 तारखेला हनुमानगढीचंही दर्शन दुपारनंतर बंद केलं होतं, कारण जे अतिथी उशिरा आले त्यांना ना कारसेवकपुरममधला जो भाग आम्हाला बघायला मिळाला होता तो बघायला मिळाला, ना हनुमानगढीत जायला मिळालं. त्यामुळे रामललानीच सोय केली होती की 18 तारखेलाच तू इथून निघ, त्यामुळे तुला हे सगळं दर्शन घेता येईल, त्या भावना स्वीकारता येतील, पेरता येतील, रुजू करता येतील. दर दिवशी प्रत्येक जण आपल्यापैकी माझ्यासोबत होतात. तिथे सदैव प्रत्येकाची आठवण येणार नाही असा क्षणही जात नव्हता. 21 तारखेला आणखी वेगळं काय बघायचं म्हणून आम्ही निघालो तर कार्यशाळा, म्हणजे जिथे हे सगळे कोरीव खांब वगैरे तयार केले गेले
ती पण आधीपासून टी व्हीवर दाखवतच होते की शिलापूजनाच्या वेळी ज्या शिलांचं पूजन झालं होतं त्या शिलानंतर एकत्र आणून ठेवलेल्या होत्या आणि मग त्या बांधकामाच्या वेळी वापरल्या गेल्या आणि मग अन्य बांधकाम जे खांब वगैरे आले ते उतरवून घेणं, त्याच्यावरचं काम करणं, हे सगळं काम ज्या कार्यशाळेत, प्रचंड मोठी ती कार्यशाळा, त्या कार्यशाळेमध्ये जाता आलं हे विशेष. नंतर ती पण बघायला बंद केली होती, पण आम्ही वेळेत लवकर पोहोचल्यामुळे त्या कार्यशाळेत जाता आलं. तिथे ज्या शिळा मोठ्या आणलेल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून फोटोत आपल्याला दिसतीलच त्याही बघता आल्या. त्या कार्यशाळेमध्ये 3 जण लॅपटॉप घेऊन बसले होते की कोणाला जर हे रजिस्ट्रेशन पास मिळाला नसेल तर अडचण होऊ नये 22 तारखेला म्हणून चेक करून लगेचच्या लगेच हे रजिस्ट्रेशन पास तयार करून देण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं होतं आणि ते काम त्या ठिकाणी करत होते. त्या कार्यशाळेमध्येही आम्हाला बाहेर पडता पडता उज्जैनहून एक सुंदर मूर्ती, अनेक मंदिरं आता तिथे भोवतालच्या प्रांगणामध्ये वसवली जाणार आहेत, तयार केली जाणार आहेत आणि त्या मंदिरांमध्ये ज्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जाणार आहेत त्यातली एक मूर्ती उज्जैनहून आलेली, गाडीतून आली होती, छान मूर्ती, आणि नेमके आम्ही कार्यशाळेतून बाहेर पडायला आणि त्यांची गाडी यायला एक गाठ पडली, त्यामुळे त्याही मूर्तीचं आम्हाला छान दर्शन घेता आलं की आता नंतर ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापित होईलच. अशा पद्धतीने 20, 21, 19चा दिवस प्रयागराजचा, हे सगळे 3 दिवस झाल्यावरती उत्सुकता आम्हाला 22 तारखेची होती की 22ला आमच्यासाठी काय नियोजन असणार आहे, कशा पद्धतीने. त्याआधी 21 तारखेला जिथे आमची राहायची व्यवस्था होती ना तिथेच आपण कदाचित टी व्हीवर किंवा व्हॉट्सॲपवरती वेगवेगळे आलेले व्हिडिओ पाहिले असाल की देवराह बाबा ट्रस्टतर्फे साधू संत आणि येणाऱ्या सर्व अतिथींसाठी 5 लाखाहून अधिक लाडू बनवण्याचं काम चाललं होतं. सगळं काम यंत्रांमार्फत होत होतं, पण लाडू वळण्याचं काम हाताने केलं जात होतं आणि ते काम ज्या ठिकाणी चाललं होतं ते आम्ही जिथे उतरलो होतो छोटी छावणी त्याच आवारामध्ये एक इमारत दुमजली, त्यातल्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मिळून हे सगळं काम सुरू होतं. त्यामुळे आम्हाला 20 तारखेला रात्री तिथे जाता आलं, तेही काम बघता आलं. 21 तारखेलाही पुन्हा आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी. एवढं अवाढव्य ते काम चालू होतं, पण तेही इतकं सुनियोजितपणे की ज्याला ज्याला जी जबाबदारी दिलेली, दिवसभर येऊन अयोध्या परिसरात त्यांची राहायची व्यवस्था केली होती आणि त्यांना दिवसाच्या अखेरीस त्यांनी किती वेळ काम केलं याची नोंद घेऊन एक साधू संतांपैकीच एक जण बसले होते देवराह बाबा ट्रस्टचे, ते त्यांची नोंद घेऊन त्याच दिवशी त्यांना त्यांचं जे काय काय म्हणूया सेवा केल्याचा मोबदला हा त्याच दिवशी लगेचच्या लगेच त्यांना दिला जात होता. सगळ्याची नोंद चोख होती. म्हणजे कार्यालयामध्ये एक दिवस इतका छोटासा अनुभव नाही, बाकी आपण तसा अनुभव समजून घेऊ, पण आर्थिक नियोजन सुद्धा अनेक शंका कुशंका आपण ऐकत असतो, ते सुद्धा कसं अनुभवायला मिळालं ते मी सांगते. कार्यालयामध्ये एक दिवस असे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यवस्थेतलेच पदाधिकारी असणारे त्यांनी त्या दिवशी काही व्यवस्था करून दिल्या होत्या, उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यासाठी खर्च केला होता आणि त्याची नोंद तिथे घेतली जात होती. आपल्या श्री गुरुकुलम न्यासाची कार्यकारिणी हे विशेष लक्षात घेईलच की कशा पद्धतीने आपणही अशीच सेवा रुजू करतो. श्री गुरुकुलम न्यासातर्फे आपला जीव छोटा आहे पण आपलाही प्रयत्न असाच चोखपणे सदैव चालू असतो. तर तिथे त्यांनी ते आणून दिलं पदाधिकाऱ्यांनी की असा असा हा खर्च झाला, त्याची ही यादी, त्याच्या ह्या रकमा पुढे घातलेल्या आहेत आणि त्या कार्यालयाची व्यवस्था ज्यांच्याकडे होती त्यांनी त्या स्वीकारल्या आणि त्यांनी ते पाहिल्यावरती ते म्हणाले याची वाउचर्स, बाकी सगळं बरोबर आहे, देणारेही पदाधिकारी, घेणारे कार्यालयात काम करणारे कर्मचारी, पण त्या पदाधिकाऱ्याला मी कसं विचारू किंवा नंतर बघू. त्या पदाधिकाऱ्यांनी पण लगेचच्या लगेच जाऊन व्हाउचर्स आणून दिली. म्हणजे श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे इतकं सुनियोजित रचना आखलेली आहे की कुठल्याही प्रकारे प्रत्यक्ष सेवा तर होतेच आहे, पण आर्थिक नियोजन सुद्धा इतकं देखणेपणाने सांभाळलं जातंय याचाही अनुभव मिळाला.
तेव्हा हे निश्चित आपल्या भारतासाठी अमृत काळाकडे जाणारं, अमृत काळात आहोतच, पण पुढच्या पिढीसाठी निश्चितपणे हा अमृत काळ उत्तमोत्तम भविष्य देणारा ठरणार याबद्दल निश्चित आहे. जय श्रीराम, भारत माता की जय. तर हे इतके सहज अनुभव त्या ठिकाणी एक एक मिळत होते. पावलोपावली रामलला भेटत होते. माझ्या कक्षामध्ये गेले त्या दिवशी निवासाला अन्य कोणीही अतिथी अजून आले नव्हते. मग माताजी एकट्याच कशा कक्षात आराम करतील, म्हणून माझ्या जोडीला ज्या दोघी लेडी कॉन्स्टेबल व्यवस्थेमध्ये होत्या, सुरक्षा व्यवस्थेमध्ये, त्या दोघींना सांगून दिलं की तुमची जबाबदारी आहे की आज तुमची ड्युटी संपल्यावर 12पर्यंत त्यांची ड्युटी, ती संपल्यानंतर तुम्ही माताजींच्या कक्षामध्ये या. आणि त्या दोघी जणी अशाच अगदी तरुण वयाने, अगदी एकीचं तर आत्ता लग्न ठरलंय, मार्चमध्ये लग्न आहे, तिचं नाव सुदामा, आणि दुसरी अनिता. अशा दोघी जणी, त्या अनिताची छोटी बाळं, 1-2 वर्षाचं आणि 1 4 वर्षाचं, का 4 वर्षाचं आणि 6 वर्षाचं अशी, आणि ह्या सुदामाचं तर लग्नच आत्ता ठरतंय. अशा दोघी जणी, तिची बाळं घरी, पण सुरक्षा व्यवस्था इथे लागलेली. दोघी जणी आपल्या ओळखीचं गाव, जे बातम्यांमधून झालेलं हाथरस, त्या हाथरसच्या दोघी जणी होत्या. त्यामुळे त्यांना काही ड्युटी संपली की जाणं येणं वगैरे असा विषय नाही. त्यामुळे जितके दिवस इथे ड्युटी, तितके दिवस त्यांचा इथेच निवास. पण त्यांची निवासाची व्यवस्था कुठेही या छावण्यांमध्ये वगैरे नाही. 12 वाजता ड्युटी संपल्यानंतर त्यांना वाहन उपलब्ध नाही व्हायचं. 4-5 किलोमीटर चालत जायचं, कारण पोलीस ड्युटी आहे ती. 4-5 किलोमीटर चालत जाऊन तिथे त्यांची निवासाची व्यवस्था होती. पण महिलांची व्यवस्था अशा पद्धतीने आपल्या राम जन्मभूमी न्यासानी कुठे नाही कुठेतरी कक्षामध्ये करून दिलेली होती. आणि तशा त्या दोघी जणी माझ्यासोबत कक्षामध्ये सर्व दिवस 12 वाजता ड्युटी संपल्यानंतर निवासासाठी येऊ शकत होत्या. एवढ्या लांब त्यांना जायची गरज पडत नव्हती. आणि पोलिसांसाठी सुद्धा शेकोटी वगैरे ड्युटी तर करावीच लागणार आहे. जेवण तर आमच्याबरोबरच त्यांचं होतं. जे आम्ही जेवण घेत होतो VIP म्हणून, तेच जेवण त्यांचं होतं, वेगळं कुणाचंही नाही. सफाई कर्मचाऱ्यालाही तेच जेवण होतं. कुणामध्येही भेदभाव कसलाही नव्हता. आमची जेवणं झाल्यावर त्यांची जेवणं हा विषय नव्हता. आमच्याच जोडीला सफाई कर्मचारी सुद्धा जेवण घेत होते. इतकं सुनियोजन आपल्या देशामध्ये याआधी आपल्यापैकी कुणी अनुभवलंय आहे ना? आता अमृतकाळ, हा अमृतकाळ मला अनुभवायला मिळाला. आणि माझ्यासोबत आपण सगळे जण होतात, म्हणून आपण सगळ्यांनी पण हा अमृतकाळ अनुभवलेला आहे. आपण त्याचे साक्षीदार आहोत. आणि पुढची तरुण पिढी जी व्यवस्थेमध्ये होती, ती पण तितक्याच आत्मीयतेने आम्हाला हा अनुभव मिळावा म्हणून कसोशीनी रात्री उशिरापर्यंत काम करत राहत होती. पोलीस सुद्धा एक क्षण सुद्धा त्यांना असं वाटत नव्हतं की आपण जरा कुठेतरी येऊन विश्रांती घ्यावी वगैरे. शेकोटी पेटवून न्यासातर्फे म्हणजे राम जन्मभूमी न्यासातर्फे त्यांना शेकोटी वगैरे पेटवता यावी म्हणून जागा उपलब्ध, सरपण उपलब्ध सगळं दिलेलं होतं. शेकोटी पेटवून छान ते तिथे बसू शकत होते, कारण मुख्य गेटपाशी व्यवस्था, त्यांना सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी दिलेली होती. पण आलटून पालटून त्यांना सुद्धा विश्रांती घेता येईल अशी रचना आपल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली होती. आता प्रत्यक्ष 22 तारखेच्या आदल्या दिवशी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मोबाईल नेता येणार नाहीत. हा रजिस्ट्रेशन पास आणि हे निमंत्रण सोबत असणं आवश्यक आहे. ते दोन्ही घेऊन यायचंय, पण मोबाईल अलाउड नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनीच जाहीर केलं की मोबाईल घेऊन येऊ शकता, कारण आयुष्यातला अविस्मरणीय असा एकच क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहे आणि त्यामुळे मोबाईल अलाउड आहे. अदरवाईज मोबाईल घेऊन या म्हणाले होते, पण जॅमर लावणार म्हणाले होते. नाही, मोबाईल अलाउड नाही याचा अर्थ आणायचा नाही, घेऊन या, पण त्या परिसरात शिरलं की जॅमर. पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सकाळीच बसमध्ये बसायच्या आधी त्यांनी सांगून दिलं की नाही, तुम्ही मोबाईल घेऊन येऊ शकता आणि वापरू पण शकता. त्यामुळे सगळे आनंदित उत्साही झालेले. बस प्रत्येक ठिकाणी व्यवस्थेत सरकारने केलेल्या होत्या,
म्हणजे न्यासातर्फे, सरकारच्या बस पण व्यवस्था न्यासातर्फे. आणि त्या दिवशीचा प्रवास मात्र आम्हाला भाडे खर्च न करता राम जन्मभूमी न्यासानी, कारण आम्ही त्या दिवशी अतिथी बनलो होतो 22 तारखेला, आणि म्हणून त्या दिवशीचा प्रवास आमचा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत, फोटोमध्ये दिसतीलच आपल्याला की कसं रस्त्यावर स्वागत होतं, कशी सजवली होती अयोध्या नगरी, आणि प्रवेशद्वारापर्यंतच बस होत्या. तिथून पुढे आतमध्ये मंदिरापर्यंत जायला चालत जावं लागणार होतं. पहिला फोन आला तेव्हाच त्यांनी विचारलं होतं, पत्रातही मेन्शन केलं होतं की 1-1.5 किलोमीटर चालावं लागणार आहे, आपली तयारी आहे ना म्हणून. पण प्रत्यक्षात तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी व्हीलचेअर्स आणि व्हीलचेअर हातात घेऊन कार्यकर्ते उपलब्ध ठेवले होते. आणि विशेष म्हणजे बुजुर्ग महिला किंवा बुजुर्ग पुरुष येणाऱ्या अतिथींमध्ये दिसले तर आपणहून व्हीलचेअर घेतलेले कार्यकर्ते येऊन, माताजी बैठिए इसमें, मैं आपको लेके जाऊंगा. म्हणजे कुठेही आम्हाला प्रार्थना करायची किंवा आम्हाला म्हणायची किंवा आम्हाला नेता का, एकदाही गरज पडत नव्हती. माझ्याही इथे येऊन त्यांनी विचारलं होतं. मी म्हटलं, अरे बाबा मी सहज चालू शकेन, फिर भी आप थोड़ी देर तो बैठिए, आपकी सेवा मुझे करने दीजिए. म्हटलं ठीक आहे, पहिल्या चेकिंग पर्यंतच तू मला ने, नंतर मला ती सेवा नाही पचणार, मी पुढे चालत जाईन, हरकत नाही म्हणाला. पहिल्या चेकिंग पर्यंत त्यानं मला व्हीलचेअर मधून तोही अनुभव मिळाला. आजपर्यंत आयुष्यात कधी वेळ आलेली नाही, पण तिथे तोही अनुभव त्या कार्यकर्त्यामुळे घेता आला. तिथून पुढे मग चालत. आणखी विशेष म्हणजे जिथे पादत्राणं ठेवायची होती, मंदिराच्या बाहेर आपण ठेवतो, तिथे त्यांनी स्टँड वगैरे उभे केलेले होते. मला चेहरे आता सगळ्यांचे जरा मुकेले वाटायला लागलेले आहेत, वेळ टळून गेलेली आहे. पण दिवस एक-एकच असतो, क्षणही एक-एकच असतो. त्या ठिकाणी पादत्राणं ठेवण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होतीच, पण ती व्यवस्था कशा पद्धतीने होती ते सांगते. आम्हाला पादत्राणं काढू दिली जात नव्हती पायातून. आम्ही पादत्राणं पायातून काढायची, ते उचलणार आणि पिशवीत घालून ठेवणार. का तर तुम्ही मंदिरात प्रवेश करणार आहात, चपलांना किंवा पादत्राणांना तुमचा हात लागता कामा नये, इतकी काळजी. पिशवीतून आम्हाला एक कुपन काढून दिलं जात होतं आणि ते परत जाताना त्यांना दाखवायचं. म्हणजे पिशवी आमच्या हातात दिली जात होती, आतली पादत्राणं काढून नाही. की मंदिर परिसरातून बाहेर जाईपर्यंत पादत्राणांना तुमचा हात लागता कामा नये. प्रत्यक्ष मंदिर परिसरामध्ये ब्लॉक दिलेले होते, त्या ब्लॉकनुसार व्यवस्था होती. साधू संतांच्यासाठी 7 ब्लॉक होते, बाकी आम्ही अतिथींसाठी 7 ब्लॉक होते. कुठल्याही सेलिब्रिटीसाठी वेगळी व्यवस्था नव्हती. आमच्या बाजूने अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, इकडून अनुपम खेर, मी ज्या टेंटमध्ये राहिले होते त्या पलीकडच्या टेंटमध्ये आपले सुनील बर्वे, कौशल इनामदार, आनंद माडगुळकर राहायला होते. माझ्यासोबत शेफाली वैद्य, ऐकून ही नावं सगळी आपल्याला माहिती असतील. खूप मोठं कार्य यांनी रुजू केलेलं आहे, अजून रुजू करतायत. त्या मानाने मी खरंच खूप छोटी कार्यकर्ती, पण कुठेही असा भेदभाव नव्हता. शेफाली वैद्य माझ्या शेजारी जेवायला होत्या. आपल्या समितीच्या राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यकर्त्या चित्राताई वगैरे त्याही सोबत जेवायला होत्या. एकत्र आम्ही गप्पा मारत होतो. शांताक्कांची व्यवस्था म्हणजे ज्या समितीच्या प्रमुख आहेत त्यांची व्यवस्था सुद्धा अशाच प्रकारे होती. कुणाही अतिथीला वेगळी ट्रीटमेंट दिली जात नव्हती. आणि सोबत आमच्या किती बारकाईने त्यांनी अभ्यास केलेला असावा. बियाणांची बँक ज्या ताईंनी केली पहिल्या, आठवत असेल, त्या देखील अतिथी म्हणून निमंत्रित होत्या. आमच्या सोबत त्या जेवायला बसत होत्या. आमच्या पलीकडच्या टेंटमध्ये त्यांची राहायची व्यवस्था होती. तसंच कचरा वेचणाऱ्या ज्या स्वित्झर्लंडला प्रतिनिधी म्हणून जाऊन आल्या त्यांनाही अतिथी म्हणून आमंत्रण होतं, त्याही आमच्या सोबतच होत्या. तेव्हा इतक्या बारकाईने अभ्यासपूर्वक न्यासानी नावं काढून, कारण सोपी गोष्ट नाहीये ना, देशभरातले आणि परदेशातले मिळून फक्त 8,000 आमंत्रित असणार. त्याच्यामध्ये अशा बारकाईने छोटे छोटे कार्यकर्ते हेरून त्यांनाही प्रोत्साहन मिळून अमृतकाळामध्ये त्यांच्याकडून कशी रुजवात होत राहावी, प्रोत्साहन मिळत राहावं. राम जन्मभूमी न्यासानी अशा प्रकारे आम्हा सर्वांना प्रोत्साहन म्हणूनच निश्चितपणे तिथे आमंत्रण दिलेलं असणार
हे पाय जमिनीवर ठेवून प्रत्येक क्षणी मनात घोकत होते की जोपर्यंत उभे आहोत तोपर्यंत आपल्याला अमृत काळामध्ये काम करायचं आहे, पुढच्या पिढीपर्यंत ही सगळी रुजवात घेऊन जायची आहे. आणि अयोध्येमध्ये म्हणून एकच संकल्प घेऊन आले की आपल्याला यापुढे सत्कार नाही स्वीकारायचा. सत्कार कोणी कोणाचा करायचा आहे? आपण सगळ्यांनी मिळून अमृत काळात ज्यांनी हे कार्य घडवलं, ज्यांच्यामुळे हे घडलं, त्यांच्याप्रती आपली सेवा रुजू करायची आहे. तेव्हा सेवेकरी कुठे सत्कार घेतात? त्यामुळे यापुढे आपण सत्कार स्वीकारायचा नाही. आपण अजून त्या योग्यतेचे व्हायचं आहेत. तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला खूप प्रवास करायचा आहे. ते त्या आपले पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहनजी भागवत आणि मुख्यमंत्री योगीजी आणि अन्य त्या पदाधिकारी या सगळ्यांनी दाखवून दिलं. तिथे जम्मूहून आलेले 2 जण होते. मी कुणाचंही नाव नाही घेऊ इच्छित, कारण त्यांच्याकडे जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. पण POK संदर्भात जे काय काश्मीर आणि डीलिंग वगैरे असा विषय असतो त्याच्यामध्ये काम करणारे असे अधिकारी सुद्धा आवर्जून बोलवले होते. पद्मश्री मिळालेले, पद्मभूषण मिळालेले सगळे याच पद्धतीने होते त्या ठिकाणी. गायक, कलाकार सगळे म्हणजे जसं मला निमंत्रण तसंच अनुराधाताईंना मिळालेलं, शंकर महादेवांना कोणी वेगळं काढलं नव्हतं. सगळा देश एक सूत्रात बांधायचं काम हे या प्रसंगाने केलं. आणि ते करणारा केवळ आणि केवळ रामलल्ला. कारण बालक रामावरती जे संस्कार झाले अयोध्येमध्ये, राम जेव्हा विश्वामित्रांसोबत जाऊन संरक्षण वगैरे, मी रामायणात शिरणार नाहीये, पण संरक्षणाचं काम करून आले राम परत. त्यावेळेला परत आल्यावर त्यांना कृतकृत्य नाही वाटलं की आपण या लहान वयात केवढं मोठं काम केलं, ऋषीमुनींचा यज्ञ संपन्न करून आलो, असं नाही वाटलं. उलट श्रीरामांना भोवतालचा परिसर पाहून आपल्या अयोध्येतले, आपल्या पंचक्रोशीतले आपले प्रजाजन का नाही स्वस्थपणे श्वास घेऊ शकत आहेत, असं संरक्षण का वेगळं करावं लागतंय त्यांचं, याचा विषाद त्यांच्या मनात दाटून आला होता. विश्वामित्रांकडून अनेक सिद्धी त्या प्रवासात त्यांना प्राप्त झालेल्या होत्या, पण त्याचंही त्यांना अप्रूप वाटत नव्हतं. आणि तो विषाद घेऊन अयोध्येमध्ये श्रीराम परत आले होते. अयोध्येतल्याच या घटना आहेत आणि म्हणून त्या कोरल्या गेल्या त्या ठिकाणी वावरताना. आणि मग त्या विषादामधून, त्या आजकालच्या भाषेतल्या डिप्रेशनमधून, की पुढे उभारी पुन्हा हवी आहे, कसं काम करायचंय, दिशा कोणती, ते दिशा देण्याचं काम महर्षी वसिष्ठांनी केलंय. आपल्याला माहिती आहे. तो ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा आहे. बरं, श्री गुरुकुलम न्यासाचं दायित्व आहे की तोही ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा आहे. कोणता ग्रंथ? योग वासिष्ठातून श्रीरामांना पुन्हा उभारी मिळालेली आहे. आणि पुन्हा कार्य करण्यासाठी नाही, तर पुन्हा खडतर प्रवास झेपण्यासाठी. आणि तिथे कशा प्रकारे प्रवासात सगळ्यांना एकसूत्र करायचं याचा परिपाठ या योग वासिष्ठमधून मिळालाय. खूप मोठा ग्रंथ आहे, पण आपण संक्षेपाने तो अभ्यासणार आहोतच. हे सगळं घडलंय ना, ते अयोध्येत घडलंय. आणि म्हणून अयोध्येचं महत्त्व हे वेगळं आहे. तो 500 वर्षाचा संघर्ष असू दे, कोणी आक्रमण केलेली असू दे, काहीही असू दे, ते भौतिक वास्तव आहे हो. आज वास्तू उभ्या राहतील, उद्याला जातील, दुसरं कोणीतरी येऊन त्याच्यावर अधिकार सांगेल, तिसरं कोणतरी येऊन करेल. पण हा सनातन संस्कृतीचा जो गाभा आहे तो रामललामध्ये आहे. आणि म्हणून आपण भारत भूमीचे सगळेजण रामलला प्रति सेवा रुजू करणार आहोत. आणि रामलला प्रतीक कोणाचं आहे? आपल्या भावी पिढीचं. भावी पिढीप्रती आपल्याला रुजवात करायची आहे. ऐकते कुठे हो भावी पिढी, कसं शक्य आहे वगैरे वगैरे शंका, किंतु परंतु. पण गीता आपल्याला सांगून देते ना, अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति. नकोच ना ठेवूया. वशेही अस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. केवढा सुंदर बोध दिलाय ना. मग समन्वय साधताना हेच लक्षात ठेवलं आपण गीतेचं सूत्र, की चाललं सिद्धीच्या दिशेने. का भावी पिढीविषयी किंवा आजच्या युवकांविषयी निराश राहायचं कशाला?
खूप छान आहे हो, त्यांच्या भावना खूप छान आहेत, त्यांचे विचार खूप छान आहेत. आपल्यापेक्षा लवकर प्रगल्भ होणारी, कारण दिवसेंदिवस युगाचं प्रतीक आहे ते, विकसन अधिक गतीने होत जाणार आहे. तेव्हा अधिक गतीने त्यांचं विकसन होत आहे, त्यांचे विचार परावर्तित होत आहेत. तेव्हा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला कमी नाही पडता कामा, आपण प्रगल्भ होत राहूयात. आणि त्यासाठी हा अयोध्येतला रामलला, की त्याला घडवणारे महर्षी वसिष्ठ, त्याला समन्वय साधण्यासाठी प्रेरित करणारे विश्वामित्र, परवानगी देणाऱ्या त्याच्या माता, सहकार्य देणारे आणि सह असणारे त्याचे सर्व बंधू, प्रत्येकाची पत्नी, आणखी कोणता परिवार सोबत हवा? आपल्यासोबत हे सगळे आहेतच ना भारतवर्षामध्ये. मग आपलं दायित्व तेच नाहीये का? अयोध्येतून जर काही विचार मी घेऊन आले असेल, जर काही स्पंदनं घेऊन आली असेल, तर हीच स्पंदनं निरंतर क्षणाक्षणाला माझ्या चित्तामध्ये तिथे विसावली आणि संचित म्हणून मी ती आपल्या सर्वांसाठी संक्रमित करण्यासाठी घेऊन यायचा प्रयत्न केलेला आहे. तिथे जे कोण भेटले ते थोडंसं आपण चित्रफित, आमच्या भाग्यश्रीताईंनी खूप मेहनत घेतलेली आहे, आपल्या कार्यकारिणीच्या सदस्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. एकच आपला परिवार आहे, त्यामुळे परिवारातल्यांचं कौतुक आपल्याला जे नाहीच नसतंच, सगळे एकच आहोत, त्यामुळे सगळ्यांनीच खूप मेहनत घेतलेली आहे. थोडीशी आपण ती म्हणालात तर चित्रफित बघूया, काही फोटोज आहेत ते बघूया. 22 तारखेला जेव्हा आम्ही प्रवेशद्वारातून आत शिरलो, तेव्हा जसं कार्यालयात बाहेरून अयोध्येत आल्यावर आमचं कुंकुम अक्षत देऊन स्वागत झालं होतं, तसंच तिथे औक्षण, हा शाल शेला जे आहे ते रामललाचं, हे आमच्या खांद्यावरती घालून आमचं स्वागत केलं गेलं होतं. तिथे ही चौक व्यवस्था, आणि मग पुढे आम्ही अंतर जाऊन मंदिरापर्यंत पोहोचलो होतो. मंदिराची दृश्य सगळी आपण पाहिलेली आहेतच. गर्भगृहामध्येही शांतपणे जाऊन आम्हाला त्या दिवशी दर्शन घेता आलं, कारण त्या दिवशी बाहेरच्या कोणालाच परवानगी नव्हती दर्शन घ्यायला. त्यामुळे अगदी शांतपणे आधी साधुसंतांचं दर्शन झालं. 5,000 साधुसंतांची व्यवस्था होती. त्यांचं दर्शन झाल्यानंतर अतिथींपैकी ओळीनी दर्शन, आम्हाला घाई नव्हती, आम्ही थांबून राहिलो होतो. सगळ्यांचं दर्शन होऊ दे, मग आपण त्या परिसरात जेवढा जास्त वेळ घालवता येईल तेवढा घालवूया. पुन्हा अशा पद्धतीने अयोध्येत नाही यायला मिळणार, अशा पद्धतीने. हां, एरवी तर अयोध्येत जात राहणारच आहोत. कारण सांगते, श्री गुरुकुलम न्यास, तिथे आपण आपल्या माध्यमातून जेव्हा तिथे राहिले त्यावेळेला न्यासाचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांची भेट तर त्या दिवशी गर्दीत होणं शक्य नव्हतं, पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था निश्चितपणे करता आली. डॉक्टर मुद्रा म्हणून आहेत, त्या प्रांताच्या तिथल्या दुर्गा वाहिनीच्या प्रमुख आहेत. त्यांच्याकडे आपलं श्री गुरुकुलम न्यासाचं हिंदीतलं पत्रक देऊन आलेली आहे, आणि अन्य 2 पदाधिकारी त्यांच्याकडेही देऊन आलेली आहे. आणि आपला हेतू त्यांना स्वच्छ सांगून आलेली आहे की जिथे हा संघर्ष घडला इतक्या वर्षांचा, आमचा श्री गुरुकुलम न्यासाचा एक संकल्प आहे की या अमृत महोत्सवी काळामध्ये क्रांती पाठ यज्ञ, आणि तो पाठयज्ञ आपण आधी प्रत्यक्ष त्याची कार्यवाही सुरू केलेलीच आहे. कारण मगाशी जसं संतोष सर म्हणाले की चला पुढच्या कामाला, तसं आपण आधीच काम सुरू केलेलं आहे. आणि आता हे पुढचं काम करण्यासाठी आपल्याला जायचं आहे. आपण सुरुवातीला भगूरला सावरकरांच्या वास्तूमध्ये पाठयज्ञ रुजू केला. आपल्यापैकी बरेच जण, बहुतेक जण उपस्थित असणारच आहेत त्यावेळी. दुसरा पाठयज्ञ आपण शिरढोणला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तिथे, चिरनेरला वनवासी क्षेत्रातले जे हौदात्म्य स्वीकारलेले 8 जण, त्या वनवासींप्रती श्रद्धा म्हणून आपण रुजू केलेला आहे. असे पाठयज्ञ आपण आधी रुजू केलेले आहेतच. आता आपल्याला आणखी भरारी घ्यायची आहे. अयोध्येमध्ये आपल्याला गीता पाठयज्ञ करायचा आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. ही सदिच्छा आणि हा संकल्प आपण सामूहिकरित्या साक्षी ठेवून करणार आहोत. कारण आत्ता आपण तिथे पोस्ट केलेलं आहे, फॉलोअप चालू आहे. कालही मी पुन्हा फोन केलेला आहे. आणि ताई, आपण निश्चिंत राहा,
आपण इथे पाठयज्ञ करणार आहोत. आम्ही त्याच्या व्यवस्थेमध्ये आहोतच. थोडी ही पहिली गर्दीची हे आणि सगळं होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर आपल्याला निश्चितपणे तिथे गीता पाठयज्ञ रुजू करायला मिळेल. क्रांती यज्ञातलं ते एक आणखी क्रांती पर्व आपल्या न्यासासाठी प्रेरणा देणारं ठरेल. आणखी एक विशेष म्हणजे माझ्यासोबत आता दाखवतेच आहे, वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगालची चंदननगर भागात राहणारी पियाली असं तिचं नाव, ती क्लाइंबर आहे. माउंट एव्हरेस्ट तिची ओळख सांगतेच मी. पण ती माझ्या शेजारी 22 तारखेला अगदी योगायोगाने आली होती बसायला, कारण त्या ब्लॉकमध्ये सगळे अतिथी एकत्र, कोणीही कुठेही बसावं, तशी ती बसलेली होती. आणि एकमेकींशी गप्पा बोलणं चालल्यावर, अरे ताई जी आप इतना अच्छा काम कर रही हो तो हमारे वेस्ट बंगाल में आइए ना गीता पाठ यज्ञ करने. त्यांच्याही जवळ आपलं पत्रक पोहोचलेलं आहे. परवा आमच्या दोघींचा फोन झाला की कसं काय पोहोचल्यावर काही त्रास नाही ना वगैरे बोलण्यासाठी. तेव्हा तिने स्वतःहून विचारलं की मी त्या पाठयज्ञाच्या मागे आहे, मी योग्य ठिकाणी ते पत्रक दिलेलं आहे आणि मी स्वतः ते बंगालीमध्ये करेन, म्हणजे आमच्या इथल्या लोकांना सगळ्यांना समजेल आणि आपण निश्चितपणे तिथे पाठयज्ञ करणार आहोत. तेव्हा चंदननगर त्या भागाचं विशेष म्हणजे की रासबिहारी बोसांनी क्रांती यज्ञाची मुहूर्तमेढ त्या चंदननगरमधून केलेली. आणि दुसरं असं की क्रांतिकारकांच्या, पश्चिम बंगालमधल्या क्रांतिकारकांच्या ज्या गुप्त बैठका व्हायच्या, जसं इथे तिळभांडेश्वर गल्लीमध्ये सावरकरांच्या आणि बाकीच्यांच्या होत होत्या, तशा त्या चंदननगर भागात होत होत्या. आणि त्यामुळे चंदननगर भागामध्ये आपल्याला पाठयज्ञ रुजू करायला मिळाला, तर मिळाला म्हणजे मिळणारच आहे, बोट त्यांनी धरलेलं आहे म्हणून ती योगायोगाने भेट झाली. नाही तर एवढा मोठा ब्लॉक होता की एकमेकींना भेटण्याचं कारणही नव्हतं, कारण सगळ्यांच्या भेटी होऊ शकतच नव्हत्या एवढ्या गर्दीमध्ये. पण नेमकी माझ्या शेजारी ती पूर्ण वेळ, त्यामुळे हा सगळा प्रवास बरोबर आपला घडून येणार आहे. आणखीन तिसरा एक की माझ्या समोरच्याच टेंटमध्ये जनी जनार्दन स्वामी मठ असं बीडमधलं एक जुनं 400 वर्ष जुनं संस्थान आहे. आणि त्या संस्थानचं दायित्व ज्यांच्याकडे आहे, पाटंगणकर असं त्यांचं आडनाव आहे. म्हणजे आडनाव मूळ वेगळं आणि हळूहळू ते गावाच्या नावावरून जसं बदल होत जातो तसा बदल होत गेला आणि त्यांचं आता हे नाव आहे. विशेष म्हणजे ते संस्थानाचं वैशिष्ट्य की संत एकनाथांनी प्राणार्पण म्हणजे जलसमाधी त्यांनी आपल्याला माहिती आहे, त्याआधी नाथ पंचक म्हणून ज्यांची योजना केली त्यांच्यामधले एक जण हे या जनी जनार्दन स्वामी मठाचे अधरव्यूह. ते संस्थान तेव्हापासून चालू आहे. आणि त्या संस्थानच्या आमंत्रित असलेल्या निलिमाताई त्या माझ्या समोरच्या टेंटमध्ये राहत होत्या. तिथेही आपल्याला त्या मठामध्ये गीता पाठयज्ञ रुजू करायला जायचं आहे. तेव्हा न्यास सतत सोबत असणार हे वाक्य मी सांगणं वेगळं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं वेगळं. पण जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने योगेश्वर बोट धरून हा सगळा प्रवास घडवून आणेल तेव्हा प्रचिती मिळेल की अरे खरंच ही स्पंदनं जी इथे आहेत तीच तिथे आहेत, तीच तिथे आहेत. त्याची प्रचिती मिळत राहू दे. हाच रामललाप्रती, योगेश्वराप्रती विश्वास आणि कृतज्ञतापूर्वक प्रार्थना रुजू करूया. बघूया एक एक करणाऱ्या, जिथे कमी तिथे आम्ही म्हणून धावणारे सगळेच कार्यकर्ते आहोत, पण हाक मारावी लागते. शुभांगीताई अहो या पुढे. अशा आपल्या शुभांगीताई अनेक वर्ष ज्यांच्या खांद्यावर आपण धुरा विश्वासाने सोबतीच्या सगळ्यांसकट सोपवणार आहोत. आपले सगळे कार्यकर्ते तसेच आहेत. मी आता हळूहळू म्हणायला लागले की मी निश्चिंत असते, काही मला आता काळजी नसते. म्हणून तर आठवडाभर रामललाने म्हटलं ये म्हणून, निर्धास्त इकडे काम आहे चालू. तर ते जे वस्त्र आहे ते याच्यावरती भरतकाम केलेलं आहे आणि याच्यावरती जय श्रीराम असं लिहिलेलं आहे बघा. हां, आणि धनुष्यबाण पण आहे. नंतर आपण बघू शकता सगळे.
आता ती काय म्हणतो आपण ऊब मिळाली ती आपल्या सगळ्यांना पण मिळणार आहे. वस्त्र इथेच ठेवणार आहे, न्यासाकडे राहणार आहे. त्यामुळे आपल्या न्यासातलं प्रत्येक जण ते वस्त्र अशा पद्धतीने पांघरणारच आहोत, कारण दायित्व आपल्या सगळ्यांचं आहे, ते कोणा एकट्याचं नाही. ठीक आहे, आता बघूया एक एक. गर्भगृहातली रामललाची प्रतिमा जी आम्ही दर्शन घेताना सहजपणे आम्हाला मोबाईलमध्ये घेता आली, कुठलीही आडकाठी नसताना. जय श्रीराम. हा रजिस्टर पास मगाशी मी जो दाखवला की याच्याशिवाय प्रवेश नव्हता, कितीही दिग्गज असू दे, हा पास असेल तरच आत एंट्री, तो हा पास आहे. हे कार्यालय आहे जिथे आम्हाला नोंद करून मग आतमध्ये सोडत होते, ते हे कार्यालय. ह्या रोहिणीताई नागपूरच्या आहेत, सेविका आहेत, समितीच्या पदाधिकारी आहेत. आणि अशा पद्धतीने हे जम्मू काश्मीरचे मी मगाशी बोलले ते तिकडून आलेले, ते त्यांचंही अशा प्रकारे कुंकुम अक्षत आपण तबक बघत असाल, अष्टगंध आहे, कुंकुम आहे आणि अक्षत आहे. कुंकुम अक्षत लावून प्रत्येकाचं स्वागत केलं जात होतं, त्याचं दायित्व प्रत्येकाला दिलं होतं. हे आपले अजय जोशी कोकण प्रांताचे संस्कार भारतीचे प्रमुख आहेत. यांनी हा रजिस्ट्रेशन पास मला तयार करून कक्षामध्ये आणून दिला. तुम्ही इकडे इकडे कुठेही धावपळ करायची गरज नाही, मी व्यवस्थित तो घेऊन येतो. ते हे अजय जोशी उजवीकडचे. ही हां, ते पण बघा, एक अशा पद्धतीचा आमचा टेंट होता. त्यांच्या मागे जो आहे तो बेड, इकडे एक बेड आणि या बाजूला एक बेड होता. हे असं कापडी छत आणि बाहेरून त्याच्यावर पत्रे घातले होते की जेणेकरून वानरांना निवांत हिंडता यावं. सतत वानरं हिंडत होती, आम्हाला आतमध्ये आवाज कळत होता, पण एकाही वानराने कधीही कुठेही रस्त्यामध्ये आम्हाला त्रास दिलेला नाही. आम्हाला नाही, कोणालाच. तेही आम्ही रामसेवक समजूनच बहुतेक आमच्याबरोबर छान प्रेमाने वागत होते. यामध्ये ह्या सगळ्या जणी आहेत. डावीकडच्या ज्या आहेत त्या मुद्राताई, ही मोनी मध्ये जी आहे 2 नंबरला, ती माझ्या व्यवस्थेमध्ये मी जी म्हटलं सतत संपर्कात असणारी छोटी ताई आहे ती. आणि तिने जी साडी नेसलेली आहे ती 5 वारीची 9 वारी करून तिला म्हटलं त्या दिवशी तिला नेसून भगवा ध्वज मिरवायचा होता, पण म्हणाली ती एरवी तर ड्रेसवर, मग साडी. म्हटलं माझ्याकडे ना, तू नको काळजी करू. मग ती छान 5 वारीची तिला ह्या सगळ्यांनी मिळून 9 वारी करून दिली. आम्ही 9 वारी नेसली आणि भगवा ध्वज ती घेऊन संपूर्ण रॅलीमध्ये छान मिरवत, म्हणजे झेंडा फडकवत होती. हे जे 2 जण आहेत हे मी प्रयागराजला उतरल्यावर संगम स्नानासाठी ज्यांनी व्यवस्था केली आणि माझ्यासोबत उतरवून गेला स्टेशनवर, ते हे मनोजजी श्रीवास्तव आणि ह्या दीपमालाताई. मनोजजी श्रीवास्तव आज त्या कल्याणी नगरमध्ये 10-12 शाखांचा विस्तार तर त्यांनी एकही शाखा नसताना केलेला आहे आणि आता कल्याणी नगरचे 2 भाग करावे लागलेत, एवढं काम ते विस्तारत आहेत. स्वतः दोघंही ॲडव्होकेट असून, वकील असून. ही जी मी मागाशी म्हटलं ना पश्चिम बंगालला चंदननगर, ती ही पियाली अगदी लहानच आहे, अजून 30च्या आतलीच आहे, पण तिच्या माध्यमातून आपण तिकडे पोहोचणार आहोत. तिचं विशेष म्हणजे विदाऊट ऑक्सिजन तिने माउंट एव्हरेस्टची शिखरं 6 वेळा गिनीज बुकमध्ये तिची नोंद आहे. माउंट एव्हरेस्ट सुद्धा विदाऊट ऑक्सिजन तिने चढलेले आहे, विक्रम आहे तिचा, नोंद आहे तिच्याकडे. इकडे ज्या त्या दीपमालाताई प्रयागराजला ज्या होत्या माझ्यासोबत, संगमावर मागे होडी दिसते, त्या होडीतून आम्ही संगम स्नानाला गेलो होतो. हे मागे ना मंदिर आहे आणि पियालीची खूप इच्छा होती, एक माझा फोटो ताई मंदिराच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काढा ना, आणि म्हणून ते गळ्यात घातलेलं आहे बघा, रामलला जे आम्हाला स्वागताला त्यांनी दिलं होतं ते घातलेलं आहे. पायऱ्यांना असं सुंदर सजावट फुलांची केलेली आहे. आणि या पियालीचं विशेष म्हणजे जी जी फुलं त्यातली खाली पडत होती, सगळी ताजी फुलं, ती सगळी ती वेचून घेत होती. त्या म्हणजे पायी नाही, पायाखाली नाही येता कामा म्हणून. मंदिर मुख्य दिसतंय तुम्हाला, इथून प्रवेश केला आम्ही सगळेजण दर्शनाला, इकडून जात होतो आणि आतमध्ये मग 3 मंडप आणि आतमध्ये गर्भगृह. ते डाव्या बाजूला दिसतंय ना, त्या ठिकाणी मंचाची व्यवस्था होती. नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान, त्यानंतर मोहनजी भागवत राष्ट्रसंघाचे प्रमुख, योगीजी, गोविंददेव गिरीजी आणि आनंदीबेन पटेलजी, असे सगळेजण तिथे मंच केला होता तिथे ते, आणि तिथून त्यांचं भाषण आम्हाला ऐकायला मिळालं होतं. पुढचं घेऊया.
ह्या अशा आमच्यासाठी खुर्च्या होत्या, सर्वांसाठी अशाच. ॲम्फी थिएटरसारखी रचना होती, पायऱ्या होत्या आणि चढत्या श्रेणींनी असल्यामुळे कुठल्याही खुर्चीत कोणीही बसलं तरी सगळ्यांना पुढे दिसत होतं. मंदिर आणि या खुर्च्या याच्यामध्ये मोठा पॅसेज आहे, कॅरिडॉर म्हणतात तसं, आणि तिथून मोदीजी ते हातात थाळी घेऊन चालत गेले ना, ते तिथून गेले. त्यामुळे आम्हा सगळ्यांना ते सहज जवळून दिसू शकले. पहिल्यांदा हातात ते घेऊन मग मंदिरात गेले आणि सगळा कार्यक्रम संपल्यावर पुन्हा आम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी त्यांनी पुन्हा तेवढीच मोठी प्रदक्षिणा घातली. तो हा सगळा मंदिराच्या खालचा परिसर. हा सजावटीचा मोर केला होता. असे वेगवेगळी सजावट खूप सुंदर केली होती. दोन बाजूला दोन हे मोर होते आणि ते मोर आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून शेजारी उभं राहून, ओळखू येईन कदाचित मी त्यातली कुठली, अनेक जण त्या वेळेला येत होते. त्यामुळे प्रत्येकाला इच्छा होती की त्या मोराच्या सोबत पोहोचावा आपल्यासोबत तो मोर घरापर्यंत. असं ते रचना. मागच्या बाजूला मंदिराचा भाग दिसतोय, ते कोरीव काम वगैरे सगळं प्रत्यक्ष जाऊन आपण बघणार आहोतच. पुढचं घे. हा मागे आहे ना, आता पुन्हा आम्हीच दोघी आहोत, पण यावेळी पार्श्वभूमी आहे हा सोन्याचा दरवाजा. जे सोन्याचे दरवाजे केलेले आहेत म्हटले ना, त्यातला हा एक सोन्याचा दरवाजा. हे कशासाठी हा फोटो दाखवते की सोन्याचा दरवाजा आहे, मग तिथे नाही, नो एंट्री, पोलीस हाकलतात, काहीही नव्हतं. आणि हे फक्त आम्ही अतिथी म्हणून नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन मी सामान्यांसारखं दर्शन घेऊन आले. 10 वाजता जाऊन 3 वाजता रांगेत उभं राहून दर्शन घेऊन आले. तरीही हे सगळं आम्हाला अलाउड होतं. दुसऱ्या दिवशी सामान्यांना सुद्धा तुम्ही त्या दरवाजाला हात लावून बघू शकत होतात, तुम्ही तिथे उभं राहू शकत होतात, फोटो प्रत्येक जण हे करू शकतोय. हे विशेष आहे. अजून पुढे रामलला. आम्ही अजून जवळ पोहोचायचं होतं. आता हे मी कारसेवकपुरममध्ये जे जे काय बघितलं म्हटलं ना, 20 तारखेला ही जी आपण टी व्हीत सगळ्यांनी पाहिली असेल, मोठी घंटा, 400 किलो वजनाची मोठी घंटा आहे. आत्ता ती कारसेवकपुरममध्ये आहे. आता मंदिराच्या प्रांगणामध्ये आणून ठेवलेली, अजून बसवलेली नाही. सगळ्या मंदिराचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ती प्रवेशद्वाराच्या बाहेर लावली जाईल आणि त्याचा आवाज पंचक, ते सगळं आपण ऐकलेलं असणारच आहे. ती पंचक्रोशीत तो आवाज घुमेल. ती ही घंटा आहे. हा हैदराबादहून वेगवेगळ्या ठिकाणून प्रसाद येत होता रामललासाठी आणि अतिथींसाठी. तर तसा हा हैदराबादहून 1265 किलोचा बुंदीचा लाडू आलेला आहे. आणि हा आम्हाला प्रसाद म्हणून भोजनाच्या वेळी 2-3 दिवस उपलब्ध झाला. म्हणजे रामललासाठी त्यातला भाग त्यांनी घेऊन गेले होते आणि मग बाकीचा सगळा सर्व 3 ठिकाणी जिथे जिथे व्यवस्था राहायची अतिथींची, त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला तो प्रसाद म्हणून मिळत गेला हा लाडू. नाशिकहून पण असा लाडू आला होता. हा हे कनक भवन आहे. म्हणजे सीता जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा अयोध्येत आली त्यावेळेला राणी कैकेयीनी सीतेला भेट काय द्यायचं, तर ह्या कनक भवनाची भेट तिला दिलेली आहे. हे कनक भवन, त्यातल्या ह्या मूर्ती आहेत तिन्ही, आणि ती आता आणखी छान करण्याची प्रोसेस चालू आहे. त्या कनक भवनामध्ये आम्ही जाऊन आलो होतो. हनुमानगडीतून जवळ आहे ते जायला. तिथला हा फोटो आहे. डावीकडे ज्या आहेत त्या माझ्या रूममेट, म्हणजे टेंटमधल्या माझ्या सहकारी, ज्या माझ्यासोबत 2-3 दिवस राहिल्या होत्या, त्या गुजरातच्या आहेत पण आता मुंबईतच आहेत. आणि म्हणजे जन्मही त्यांचा मुंबईतलाच आहे. त्यांचं नाव अमी गणात्रा. नाव सांगितलं की आपल्यापैकी बहुतेकांना ओळखता येईल. फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे त्यांचा रामायण आणि महाभारतातला संशोधनपूर्ण अभ्यास असतो. त्यामुळे सहवास जो मिळाला तो पण असा छान आम्हाला एकमेकींचा मिळाला. या त्या बियाणाची बँक केलेल्या आहेत ना ताई, आमच्या पलीकडच्या टेंटमध्ये त्या राहिल्या होत्या. जेवण करून आम्ही परत येत होतो आणि त्यावेळेला काढलेला आमच्या दोघींचा फोटो आहे. ते म्हणाले माझा पण फोटो घेणार आहात. म्हटलं मग माझ्या न्यासाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवायचं आहे. त्यांना खूप आनंद वाटला भेटल्यावर. हे ते बीडच्या पाटंगणचं जे पाटंगणकर म्हटलं त्यांचं हे जे मधले आहेत गंध लावलेले, ते आता संस्थांची सगळं दायित्व, इंजिनियर आहेत, इतके वर्ष छान नोकरी करत होते मोठ्या पगाराची, पण जसं त्यांचे वडील वर्तले तशी ही व्यवस्था सगळं ते बघतात. आणि हे जे शेजारी आहेत त्यांचं संस्कृत अध्यापक आहेत.
त्यांच्या माध्यमातून आपण तिथे प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा घेणार आहोत. या दोघी जणी लेडीज कॉन्स्टेबल, मी म्हटलं ना सुदामा, ही माझ्या शेजारी आहे ना, तिचं नाव सुदामा आणि तिच्या शेजारी आहे ती अनिता, तिची दोघं छोटी छान बाळं आहेत ती, आणि इकडे आहे ती आम्ही चौघी जणी एक रूम शेअर करत होतो. त्या दोघी म्हणायच्या नाही आम्ही नाही वेगवेगळ्या याच्यात जाणार, त्यांना दिले होतं खरं वेगळा एकीला, नाही म्हणे आम्ही दोघी एका बेडवर झोपू पण आम्ही इथेच राहणार. आम्ही चौघी जणी एका टेंटमध्ये होतो राहिलो. हे जे दिसत आहेत हे अरुण योगीराज म्हणजे कोण? ज्यांनी मूर्ती घडवली. म्हणजे आत्ता सांगताना सुद्धा आम्ही असे जे खुर्चीत बसलो होतो ना, पायऱ्या होत्या, मी ॲम्फी थिएटर सारखी रचना बोलले तशी पायऱ्या पण होत्या, त्या पायऱ्यांवर अनेक तरुण बसलेले होते आणि आम्ही समजलो व्यवस्थेतले कार्यकर्ते आहेत. तर चंपतरायजींनी जेव्हा भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल 22 तारखेचा लाईव्ह, त्याच्यात त्यांनी मूर्तिकार म्हणून अरुण योगीराज नाव घेतलं आणि तेव्हा हा अरुण योगीराज उभा राहिला, म्हणजे ही व्यक्ती. तेव्हा आम्हाला अरे आपल्या पलीकडे बसला हा अरुण योगीराज आहे. तोपर्यंत कुठेही छान सगळे ते तिन्ही मूर्तिकार एका शेजारी एक, बाकीचे त्यांचे मित्र असे सगळेजण छान शेजारी बसून आमच्यासारखाच कार्यक्रम रसिकतेने आनंद अनुभवत होते. तो हा अरुण योगीराज. मी त्याला एवढंच विनंती करत होती या फोटोमध्ये की बाबा रे आम्हाला बाकी काही नाही, फक्त तुझ्या हातांचा स्पर्श आम्हाला मिळू दे की ज्या हातांनी मूर्ती घडली. आणि म्हणून इथे हातांचा स्पर्श. तो म्हणाला माताजी आप ऐसा क्यों बोल रही है, मैं पूरा आपकी सेवा के लिए हाजिर हूँ. आणि म्हणून हा त्याच्या पुढचा फोटो आहे अरुण योगीराज. या ठिकाणी मागे ओळखलं असाल तुम्ही आपले भाजपचे मंत्री शहनवाज हुसेन मागे बसलेले आहेत. कशासाठी हा फोटो, फक्त ते काही ओळखीचे नाही आहेत कोणाच्या असं नाही, पण कितीही डिग्निटरीज असू दे कोणीही असू दे सर्व समान, फरक वेगळा कोणासाठीही काहीही नाही. हे हनुमानगढीचं आहे, तिथे चित्र दिसतच आहे. जायचा रस्ता आहे, संपूर्ण सजावट केलेली, सर्व दिवस एरवी पण असते, तिथेही दिसते. वीणेचा फोटो आहे. शरयू घाटावरती बाहेरच्या बाजूला ही वीणा आहे ठेवलेली. कितीही वेळ तिथे थांबलं तरी आपलं समाधान होण्यासारखं नाहीच आहे. हे मुख्य प्रवेशद्वार, जिथून आम्हाला आत जायचं होतं. इथपर्यंत आम्हाला बसनी सोडलं होतं आणि मग पुढे आम्ही चालत. हा गोशाळेच्या बाहेर या दोघी गायी, म्हणजे गाय वासरूच म्हणूया आपण त्यांना, इतकं जिव्हाळ्याचं, बहिणी बहिणी म्हणू, गाय वासरू म्हणू, काही पण म्हणावं, इतका जीव. आणि किती वेळ होत्या, म्हणजे आम्ही सगळी गोशाळेच्या इथून फिरून आलो ना तरी परत त्या अशा छान उभ्या होत्या. म्हणजे 2-3 वेगवेगळ्या, एकदा या बाजूनी गळा भेट घेत होत्या, एकदा या म्हणजे त्याही बहुतेक खूप दिवसांनी खूप वर्षांनी असा मुक्त आनंद उपभोगत होत्या. म्हणून तो फोटो मुद्दाम काढून आपल्याला दाखवायला ठेवलाय. शरयू, सुंदर घाट आहेत. इथे मी जे म्हटलं की मला ती स्पंदन छान प्रचिती मिळाली, हे मधले पूल आहेत, इकडून पलीकडे जायला यायला वगैरे सगळीकडे स्वच्छता आपण बघताच आहात किती आहे ती. इथे मला ते शिवकुमार म्हणून बुलंदहून मी म्हटलं जे की प्रवास करत आले सायकलवरती, ते या ठिकाणी भेटलेले आहेत. ही सगळी घाटावरची व्यवस्था सगळी, सगळं शरयूचं या बाजूनी त्या बाजूनी पूर्ण अवलोकन. हा जो ताला अलीगडहून आलेला, अलीगड कुलपांसाठी प्रसिद्ध आहे. 10 फुटापेक्षा हा ताला उंच आहे आणि ती त्याची किल्ली आहे. आणि मी शेजारी म्हणून उभी असताना फोटो, म्हणजे किती उंच तो ताला असेल अंदाज यावा. मी काही खूप उंच नाही आहे, पण मी एकावर एक उभ्या राहिलो तर तेवढा हा ताला नक्की आहे. असा तो कारसेवकपुरममध्ये आज शिरता शिरताच दाराशी ठेवलेला होता. हे परतीच्या प्रवासात कसा योगेश्वर सतत वेगवेगळ्या रूपाने भेटत होतं. परतीची गाडी माझी 23 तारखेला रात्री 11:10ची अयोध्या कॅन्टहून होती आणि अयोध्या कॅन्ट हे स्टेशन
जिथे आम्ही उतरलो होतो तिथपासून बरंच लांब म्हणजे पहिले ई रिक्षानी आलो, मग बसमधून प्रवास केला, मग पुन्हा ई रिक्षानी, आणि मग आम्ही स्टेशनवर पोहोचलो. तर रात्रीची गाडी, माझ्यासोबत एक कार्यकर्ता जो मध्य प्रदेशातला कटनीचा, कटनीहून पुढे त्याचं गाव, पण तो मुद्दाम त्याची व्यवस्था केली की तू आज तुझे हे संपलं कार्यकर्त्याचं म्हणून, आणि असं करून तू परत जा, म्हणजे ताईंच्या सोबत राहशील म्हणून. ते पण त्याचं रिझर्वेशन नव्हतं, आयत्या वेळचं तिकीट, त्यामुळे त्याला जनरलमध्ये रिझर्वेशन बसावं लागणार होतं. आणि म्हणून आम्ही 2 जण आणि एक बिहारचे गयेचे, ते पण त्यांचं रिझर्वेशन, पण त्यांची गाडी आमच्या आधीची होती. पण त्या बिहारच्या यांनी नाही माताजी ऐसा नाही चलेगा, 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मला त्यांची गाडी, आमची गाडी 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मला, पण तिकडून आणून भोजन नाही थोडा तो आपको खाना पडेगा वगैरे वगैरे, ते सगळं झालं. त्यानंतर हे CRPFचे जवान, हे पण बिहारचे, हे पण यांची ड्युटी संपवून परत निघाले होते आणि ते आमच्या प्लॅटफॉर्मवर सोबतच बसले होते. आणि आमचं जेव्हा बोलणं चाललं होतं की सतीशजी जनरलमध्ये बसणार आहेत, तर मला बसवून देऊन मग ते जनरलमध्ये जाणार, तर मी म्हटलं सतीशजी तुम्हाला सीट नाही मिळणार, कारण गर्दी होती, आणि मग एवढा प्रवास तुम्ही कसा रात्र कशी काढाल, तर तसं काही करू नका, मी निश्चित आपली चढेन, कारण माझी सीट पक्की आहे. असं आमच्या दोघांचं बोलणं चाललं होतं. ते ह्यांनी ऐकलं आणि ह्यांनी सतीशला सांगितलं, आप बिल्कुल मत फिक्र कीजिए, हम माताजी के साथ हैं, हम भी उसी बोगी में बैठने वाले हैं. ते हे सगळे CRPFचे जवान त्या दिवशी रात्री आमच्याच बोगीमध्ये व्यवस्थेला होते. मला सामान तिथेही चढवावं लागलं नाही. या सगळ्यांनी सामान चढवून माझ्या सीटवर 1 जण आराम करत होते, त्यांना सांगून ये सीट रिझर्व आहे वगैरे माझी व्यवस्था लावून दिली. माताजी आपको कोई तकलीफ नहीं है ना, रात्रीची गाडी, रात्री 3 वेळा येऊन ते विचारत होते कोई तकलीफ नहीं है ना, आपको कुछ चाहिए क्या, असे हे CRPFचे सगळे जवान. प्रयागराजला उतरल्यावर त्यांना म्हटलं तुमचा मला एक फोटो काढायचा आहे, म्हणून नहीं माताजी सिर्फ हमारा नहीं, आप हमारे साथ खड़ी रहिए, म्हणून ते जय श्रीराम म्हणताना आम्ही सगळेजण, त्यांना जय श्रीराम हातवर करून म्हणणं शक्य नव्हतं, ते युनिफॉर्ममध्ये आहेत. तो हा फोटो आहे प्रयागराजच्या स्टेशनवरचा. मी कार्यशाळेत गेले होते मगाशी म्हटलं ना, तिथे या शिळा आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या, त्या ह्या शिळा तिथे ठेवलेल्या आहेत. याच्यावरचं काम अजून चालू राहणार आहे पुढे. त्याच्यामध्ये एक नर्मदेश्वर लिंग आहे, दिसतंय आपल्याला, सगळं हे दिसेलच. क्रमाने ओळीनी 3 याच्यामध्ये शिळा ठेवलेल्या आहेत. भाग्यश्री ताई खूप सुंदर काम केलंय. रात्री जागून त्यांनी हे सगळं सेटिंग केलंय. हां, कारण काल फोटो सिलेक्ट केले कुठले काय घ्यायचे ते आणि त्यांचे प्रवीणजी यजमान त्यांचे या कार्यशाळेत असलेल्या या सगळ्या शिळा आहेत. ही गणेशकुटी, तिथे गणेशाचं छोटंसं मंदिर आहे, मिळतंय वाचतंय. या शिलांचा उपयोग केला जाणार आहे, अजून त्याचे काम सुरू व्हायचं आहे. कार्यशाळा असल्यामुळे तिथे त्या ठेवलेल्या आहेत. नर्मदेश्वर शिवलिंग घे पुढचं एकदम, त्याच ओळीत आहे ना, ते घे की जाऊ थांबूयात मग. ये महोबा से घी आया है, 25 किलो घी आया था, जिसमें 10 किलो जा चुका है पूजन के लिए. आप यहाँ देख के बोलेंगे है? आप यहाँ देख के बोलेंगे. हाँ, ये हाँ. महोबा से उत्तर प्रदेश से घी आया है. हाँ. 25 किलो इस 6 कलशों में 2 कलश जा चुके हैं. 10 किलो घी भगवान के पूजन के लिए जा रहे हैं. और ये राजस्थान का थोड़ा घी बचा है, 25 किलो घी आया था, 20 किलो जा चुका होगा. और ये क्या है? ये सब 109 कलश जोधपुर से जो अच्छा 6 कुंटल 30 किलो घी आया था. हाँ, हाँ, तो 8-7 डिब्बे ये, एक 9 डिब्बे छोड़ दिया है. ये अच्छा. बाद में जाएंगे. बाद में जाए. और ये परशुराम की जन्मभूमि से जला है भगवान के पूजन के लिए. अच्छा, तो कोकण से. परशुराम की जन्मभूमि. हाँ. जनेश्वर नगर पंचायत से
7 घंटे 51 किलो के आए हैं, जो मंदिर के अष्टधातु का बना है, जो मंदिर के अंदर लगेगा। ये सभी घंटाएं मंदिर के अंदर लगेंगी? हाँ, और 2 छोटी घंटियां हैं बजाने वाली, हाँ। वो अंदर रख दी गई है। अच्छा, वो भी जाएगी। और उन्होंने एक बहुत बड़ा घंटा दे करके हाँ, विश्व वो रिकॉर्ड कर वो दिया। भी देखना है। वो कहाँ पे है? वो बाहर रखा हुआ बाहर रखा हुआ है। अच्छा, और ये सीतामढ़ी बिहार से जहाँ माता जी प्रकट में एक संत त्रिशूल बना के दे गए भगवान। क्या बोला इसको? सीतामढ़ी बिहार। अच्छा, बिहार से आया हाँ, है। एक संत ने अपने हाथ से बना के भगवान के मंदिर के लिए दिया है। और ये तुलसीदास की जन्मभूमि सूखा क्षेत्र धाम से अच्छा, महाप्रसाद गंगा जला है। और ये कन्नौज इत्र व्यापारी, सभी अच्छा। प्रकार का सेंट, इत्र, गुलाब, सब कुछ। बेला जल है, हाँ, गुलाब सब जल है। और ये गोरी हवन सामग्री भी दिया भगवान के पूजन में। अच्छा, और ये एक मिनट ये किनकी फोटो है? ये सच्चिदानंद भगवान है दक्षिण भारत के। अच्छा, जय श्री जय श्री। ये जयपुर से हनुमान जी आए हैं। अच्छा, और उनके साथ में 51 इंच के बाल स्वरूप भगवान भी आए थे। 2-4 दिन यहाँ रहे, इसके बाद पूजन के लिए कहीं गए, पेटी में आए थे। 2-4 दिन यहाँ रहे, इसके बाद भाई साहब ने भेज दिया पूजन के लिए। अच्छा, 51 मैं इंच के प्रणाम बाल। करती हूँ। तर हनुमानजींना प्रणाम केलाय आणि प्रणाम करण्याच्या आधी आपण देशभरातल्या ठिकठिकाणाहून श्रद्धेनी किती जणांनी, संत महंतांनी आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनी सुद्धा आपलं योगदान, आपली श्रद्धा तिथे पोहोचावी म्हणून ज्या ज्या वस्तू, जे साहित्य, पूजा साहित्य तिथे पाठवलं आहे तेही सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलंच. सुरुवात केली होती आपण अयोध्येच्या प्रवासाला आणि आता आपण पोचलो आहोत हनुमंताचे दर्शन घेऊन प्रणामापर्यंत. तर काय जाणवलं सांगू? शेवट करताना एकच सांगते, खूप वेळ आपण अयोध्येत फिरलो खरे, पण सोबत काय घेऊन आली आहे कळलं? अयोध्या दर्शन का करायचं? तर अयोध्येमध्ये तिथल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा व्यक्तिमत्वाकडून व्यापकत्वाकडे झालेला आहे. सामान्य व्यक्तीसुद्धा तिथे संस्कारांनी प्रेरित होऊन वैयक्तिक क्रोध, लोभ, मोह वगैरेच्या पलीआड जाऊन व्यापकत्वाचा अनुभव घेणारी झाली आहे. जाणवलं ते हेच. आणखी जाणवलं की स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास जर कुठून घडत असेल तर तो ह्या अयोध्येपासून. अयोध्या, काशी, मथुरा जे आपण म्हणतो ना, ते पुन्हा एकदा या ठिकाणी जाणवतं की अयोध्येमध्ये स्थूलाकडून सूक्ष्मत्वाकडे प्रवास सुरू करायचा, काशीमध्ये थेट शिवतत्वाला भिडायचं आणि मथुरेमध्ये येऊन पुन्हा वास्तवात यायचं आणि आचरणातून हे सगळं शिवतत्व कसं प्राप्त करून घेता येईल ते अभ्यासायचं. तर मग आता गाठायचाच आहे पुढचा टप्पा. अयोध्या तो एक झाकी है, काशी मथुरा बाकी है, अशी घोषणा देशभरात दिली जातेच ना. तर तो प्रवास, पुन्हा त्या प्रवासासाठी भेटूयात. जय श्रीराम, जय जय श्रीराम.